नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण ना सगळ्यात जे आपल्याला प्रिय असतं, एक ॲसेट म्हणजे हाऊस, त्या रिलेटेड जे काही आपल्याला प्रश्न येतात किंवा कन्फ्युजन्स असतात, त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत. सगळे तुमचे जे प्रश्न आम्हाला येतात, ते आम्ही या वेबिनार वाया कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे आम्हाला हा टॉपिक का सुचला, एकतर हा हॉट टॉपिक असतो सगळ्यांनाच. ह्याच्यावर एकतर कसे आपले खूप पैसे ह्याच्यात इन्व्हॉल्ड असतात, म्हणजे डाऊन पेमेंट म्हणा, लोन्स, लायबिलिटीज, आणि ही कमिटमेंट पण खूप मोठी असते, खूप वर्षांसाठी असते. सो इथे एक थोडासा प्रॉपर मार्गदर्शन, थोडासा अभ्यास करून जर का हे केलं तर ह्याचा फायदा पूर्ण स्वतःलाच नाही, आपल्या फॅमिलीला सुद्धा होतो. सो त्या रिलेटेड आत्ता काय झालेलं, अ, ह्या महिन्यातच मला माझ्या एका क्लायंटने घर घेतलं. अगदी 36 इयर ओल्ड क्लायंट आहे. 18 वर्षापासून त्यांनी सेव्हिंग स्टार्ट केले, जेव्हापासून तो MBA करायचा म्हणजे सुरू झाला, इंटर्नशिप चालू होती, आणि त्या अमाऊंट पासून 2-5 हजार असे त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू केले. आज जवळजवळ त्याचा 2.25 कोटीचा पोर्टफोलिओ आहे. आणि आत्ता मुलुंडमध्ये त्यांनी 2 BHK पिरामल ला बुक केलेलं. आणि त्याचा पोर्टफोलिओ बघता, त्याचा पगार बघता, त्याच्या मिसेसचा पगार बघता, ही वॉज म्हणजे आय फोर्स्ड हर हिम टू बाय अ 3 BHK हाऊस. कारण का तेवढे त्याचे सगळे पॅरामीटर्स जे बघत होतो आम्ही, त्याला किती अफोर्ड होऊ शकतं, त्याची किती तयारी आहे, तो इझिली हे झेपवू शकतो का, त्याच्या घरातले जे फॅमिली मेंबर्स होते, मुलं होती, त्या अंदाजाने त्यांनी जर का 3 BHK घेतला असता तर ते बरोबर झालं असतं. हे जेव्हा आमच्या दोघांचं डिस्कशन झालं, आम्ही दोघांनी ते सगळं वर्किंग केलं, एक्सेल्स टाकले, त्याच्यानंतर हे क्लिअर होतं की ही शुड गो फॉर अ बिगर हाऊस. सो क्लायंटला तसं रेकमेंड करण्यात आलं. आणि एक क्लायंट मला पुण्यावरनं कनेक्ट केलेलं त्यांनी. आणि त्यांनी मला म्हणजे जस्ट की मॅडम माझं कुठे चुकलंय हे समजण्यासाठी मला त्याचे सगळे डिटेल्स पाठवलेले. त्याच्यात त्याचा पगार होता 98,000, आणि त्याचा EMI जो चालू होता तो 66,000चा होता. आता विचार करा, 20-25 हजार तर आपला घराचा खर्च, त्याला 2 मुलं म्हणजे त्याचे 10-1 हजार त्याचा खर्च. सो असं करून ना क्लायंट -5,000 जात होता. आता घराचा खर्च, घराचा EMI हा नेक्स्ट 20 वर्षांसाठी चालणार आहे. तुम्ही म्हणाल नंतर पगार वाढणार, पण पगार वाढणार तसं इन्फ्लेशन पण वाढणार. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे, परत हाऊस, जी बायको आहे ती होम मेकर होती, कारण का मुलं छोटी आहेत. त्याचा IT चा जॉब आहे, तो पण म्हणजे अनसेक्युअर्ड आहे. अशा वेळेस कधी कधी आम्ही सांगतो क्लायंट्सना की तुम्ही जरा थांबून घर घेतलं तर जरा बरं राहील. सो ह्या ज्या गोष्टी असतात ह्या फार इम्पॉर्टंट आणि क्रुशियल असतात तुमच्या पूर्ण पर्सनल फायनान्ससाठी. ह्या जर का आमच्याशी डिस्कस करून तुम्ही जर का, दिस इज नथिंग टू डू विथ युअर इन्व्हेस्टमेंट्स बेसिकली, बट जर का हे डिस्कस करून केलात ना, तर आपल्याला ना आपलं लाईफ सोपं जाऊ शकतं. जे स्ट्रेस होतं, जे कन्फ्युजन्स होतात, जे म्हणजे फॅमिलीमध्ये म्हणजे डिस्पॅरिटी होते, वाद होतात, ते सगळं टळू शकतं. सो इथे आम्ही आता सुरू करेल, एक एक पॉइंटर्स आम्ही घेतलेले आहेत. अगदी सुरुवात की पहिलं घर कधी घ्यावं, त्यापासून मग सेकंड, थर्ड होम, लोन कधी प्री पेमेंट करावं, कसं प्री पेमेंट करता येईल, करायचं की नाही, या सगळ्या डिस्कशन्स आपण आज करणार आहोत. सो अमित, यू कॅन स्टार्ट. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट्स मधून आम्हाला कळवा. वी विल ट्राय टू कव्हर इट आउट. येस, थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी अमित म्हात्रे, पॅट फायनान्शियल्स मधनं तुमचं स्वागत करतो आजच्या प्रॉपर्टी आणि प्रॉस्पेरिटी या वेबिनार मध्ये. जसं मॅडमनी सांगितलं, तुमचे जे पण काही रिॲक्शन्स असतील, कमेंट्स असतील, प्लीज चॅट बॉक्स मधनं कळवा. पण तुमचे काही क्वेश्चन्स असतील अबाउट दिस वेबिनार, तुम्हाला काही वेबिनार मध्ये सुचतंय, काहीतरी वेगळं वाटतंय, तुमचे काही त्याच्यावरती डाऊट्स आहेत, तर प्लीज Q&A सेशन दिलेलं आहे ना, तिथे जर तुम्ही टाकाल तर खूप बरं होईल. कारण चॅट बॉक्स ना खूप भरतो आणि त्यामध्ये शोधायला फार त्रास होतो. सो Q&A मध्ये प्लीज तुमचे कन्सर्न्स मेन्शन करा. पण कमेंट काही असेल किंवा मी काही विचारलं असेल तर प्लीज ते चॅट बॉक्स मध्ये येऊन द्या. करेक्ट. खूप चांगली गोष्ट वाटते की संडे आहे आणि आपण जवळजवळ एक चांगल्या नंबर्स मध्ये पार्टिसिपंट्स आहेत. पाऊस पडतोय, चांगला, लोक लोणावळा खंडाला एन्जॉय करतात आणि आपण वेबिनार एन्जॉय करतोय. करेक्ट. एक आणखी एक रिक्वेस्ट, जर पॉसिबल असेल ना तर प्लीज लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती स्विच व्हा. कारण मोबाईल मधनं तेवढा चांगला बेटर व्ह्यू मिळत नाही. प्लस मोबाईल मध्ये खूप सारे फोन्स नोटिफिकेशन चालू असतात, वेबिनार मध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतं. सो जर पॉसिबल असेल तर प्लीज लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती तुम्ही होऊ शकता. ओके. लास्ट टू लास्ट संडेला पण आपण वेबिनार केलेला आणि त्याच्यामध्ये आपण SIPs चे कन्टेंट सगळे घेतलेले होते. आणि त्यावेळेस पण आम्ही विचारलं की नेक्स्ट टॉपिक कुठला असणार.
तर खूप लोकांनी आम्हाला एक फीडबॅक दिलेला की रिगार्डिंग प्रॉपर्टीज ठेवा. आणि तसंही आम्ही एवढ्या क्लायंट्स बरोबर इंटरॅक्शन ठेवतो त्यावेळेस आम्हाला प्रॉपर्टी रिलेटेड सगळ्यात जास्त प्रश्न येतात. कारण ना प्रत्येकाच्या एकदम जीवाचा हा अ, अ, प्रश्न आहे, हा टॉपिक आहे की आम्ही प्रॉपर्टी कधी घ्यावी किंवा प्रॉपर्टी घेतली तर लोन आम्ही किती घ्यावं किंवा लोन घेतलं तर हे लोन आम्ही किती लवकर कसं फेडू शकतो, फेडलं पाहिजे की नाही फेडलं पाहिजे, किंवा प्रॉपर्टी ऍज अ इन्व्हेस्टमेंट मी घेतलेली आहे त्यातनं किती चांगले रिटर्न्स येतात, रिटर्न्स येत नाहीये, रेंट येते नाही येते, त्याचं कॅल्क्युलेशन लोकांना नव्हतं समजत. तर आज ना या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. थोडं प्रॅक्टिकल राहू. खूप सारे मी कॅल्क्युलेटर्स पण तुम्हाला दाखवेल. अगेन कुठे बायसनेस नसणार आहे की प्रॉपर्टी घेतलीच पाहिजे किंवा प्रॉपर्टी नाहीच घेतली पाहिजे असंही नसणार आहे, किंवा प्रॉपर्टी सर्व्हिसमध्ये दुसरे खूप बेटर ऑप्शन्स आहेत असंही काही सांगणार नाहीये. डिसिजन तुम्हाला घ्यायला फार इझी पडेल याचा आम्ही कुठेतरी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहोत. कॅल्क्युलेटर्स आहेत त्यामुळे तुम्ही स्वतः त्या कॅल्क्युलेटरमध्ये तुमचे नंबर्स टाकून चेक करू शकता की तुम्ही काय केलं पाहिजे. अगेन तुम्ही आमची पण हेल्प घेऊ शकता, कारण पहिल्यांदा कॅल्क्युलेटर युज करायला जाल तर तुम्हाला कदाचित थोडे डिफिकल्ट वाटू शकतात. तर आमची हेल्प घ्या आणि तुमचं डिसिजन पक्क बनवण्यासाठी आमच्याकडनं जेवढा मार्गदर्शन जेवढा हेल्प घेता येईल तेवढा हेल्प घ्या. करेक्ट. मी आता लाईव्ह जातो. अच्छा, सगळेजण मराठी करू कम्फर्टेबल आहेत और साले मोटो हिंदी इंग्लिश आय होप, कारण ना मिक्स ऑडियन्सला आम्ही बोलवलेलं होतं. पण स्टील जर कोणी मराठीमध्ये कम्फर्टेबल नसतील तर प्लीज सांगा, मी हिंदीमध्ये मूव्ह होऊ शकतो. ओके, मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि मी आजचा प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. ओके, सो आजचा टॉपिक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. मी वन बाय वन थ्रू वेबिनार पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रेझेंटेशन व्ह्यू मध्ये मी जातो. आय होप माझी स्क्रीन क्लिअर आहे तुम्हाला. ठीक आहे. पार्थ, सायली, वेदांत, प्रज्ञा मॅडम प्लीज कमेंट बॉक्सवरती ठेवा लक्ष, माझं आता लक्ष नसणार आहे. किंवा Q&A मध्ये काही प्रश्न असतील तर मला प्लीज मध्ये घेण्यासारखे असतील तर मला प्लीज इन्फॉर्म करा. ठीक आहे. रेंट, बाय और इन्व्हेस्ट काय केलं पाहिजे प्रॉपर्टीच्या बाबतीत? प्रॉपर्टी आणि प्रॉस्पेरिटी दोघांमध्ये फक्त एजचा फरक आहे. तर हा एज नक्की काय करतो प्रॉस्पेरिटीसाठी आपण पूर्ण सेशन त्याच्याबद्दल बोलणार की प्रॉपर्टीमध्ये प्रॉस्पेरिटी कशी येऊ शकते. हा एजचा जो फॅक्टर आहे तो काय असू शकतो. तर सगळ्यात पहिला प्रॉपर्टी घेताना, बाय करताना आपल्याला दोन गोष्टींची क्लॅरिटी असली पाहिजे. सो होम बाईंग इज नॉट ओनली इमोशनल बट प्रॅक्टिकल डिसिजन. सो दोन्ही आपल्याकडे व्ह्यूज असले पाहिजे, इमोशनल आणि प्रॅक्टिकल. करेक्ट. आता जी मी प्रॉपर्टी बाय सांगणार आहे ना, मी स्वतःसाठी सांगणार आहे, म्हणजे आपल्याला राहण्यासाठी. मी अर्धा सेशन प्रॉपर्टी ऍज अ मी राहण्यासाठी घेतोय तर काय बघितलं पाहिजे, आणि सेकंड हाफ जो आज वेबिनारचा असणार आहे तो असणार आहे प्रॉपर्टी ऍज अ इन्व्हेस्टमेंट. मी सेकंड होम थर्ड होम ऍज अ इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू घेताना काय विचार केला पाहिजे. तर सगळ्यात पहिला मी आता मेन्शन करतोय की राहण्यासाठी मला प्रॉपर्टी घेताना काय विचार केला पाहिजे. तर एक आहे इमोशनल, दुसरा आहे प्रॅक्टिकल. आता दोघांचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. इमोशनल म्हणजे आपलं मन काय सांगतं ते, आणि प्रॅक्टिकल म्हणजे आपलं माइंड काय सांगतं ते, आपलं काय रॅशनल्स आहेत त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. करेक्ट. सो सगळ्यात पहिला घेतो मी इमोशनल. तर बाय वेन द ऍक्च्युअल रिक्वायरमेंट इज डिमांडेड. आता ऍक्च्युअल रिक्वायरमेंट डिमांडेड मध्ये काय येतं की सगळ्यात पहिला तर तुमच्या फॅमिलीची रिक्वायरमेंट आहे का, फॅमिली साईज वाढते त्यामुळे मला घ्यायचं आहे, फॅमिलीला स्टॅबिलिटी द्यायची आहे, एक चांगल्या बेटर पोझिशन्स वरती जायचंय, चांगल्या लोकेशन्स वरती जायचंय. ही फॅमिली ऍज अ फॅमिली म्हणून रिक्वायरमेंट किती आहे ना, पहिला ही तुमच्याकडे क्लॅरिटी असली पाहिजे. दुसरी क्लॅरिटी असली पाहिजे की इमोशनल सॅटिस्फॅक्शन मला मिळेल का नवीन प्रॉपर्टीमध्ये मूव्ह केल्यावरती. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, किंवा एखादं आपण जे काही राहतो तिथला लोकेशन चांगला नाही किंवा त्या घरामध्ये गेल्यावरती मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये, मला सॅटिस्फॅक्शन साठी मला मूव्ह व्हावं लागेल बेटर होम मध्ये. अमित व्हिडिओ ऑफ ठेव अमित. ओके, व्हिडिओ थोडं ऑफ ठेव. लॅगिंग होत आहे. हो, लॅगिंग होत आहे. बरं. ठीक आहे. इमोशनल सॅटिस्फॅक्शन मध्ये मी सांगतो की जर माझं घर, मी आता ज्या घरामध्ये राहतोय तिकडे मला कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये, लोकेशन चांगलं नाही, नेबर चांगले नाहीत, बिल्डिंग चांगलं नाही, किंवा काही लिकेजेस प्रॉब्लेम्स आहेत, तर आपल्याला बेटर होम मध्ये मूव्ह केलं पाहिजे. पण इथे डोंट कन्फ्युज की आपण फक्त पिअर प्रेशरमुळे येऊन जर घर नाही ना चेंज करत आहेत, किंवा सोसायटीच्या प्रेशरमुळे येऊन तर घर नाही चेंज करत आहेत, किंवा मला एक स्टेटस शो ऑफ करायचं आहे म्हणून तर घर नाही चेंज करत आहेत. तर प्लीज ह्याची क्लॅरिटी घ्या.
तो फॅमिली रिक्वायरमेंट स्टॅबिलिटी त्याच्याबरोबर आपलं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन, इमोशनल सॅटिस्फॅक्शन फार इम्पॉर्टंट आहे. या दोन गोष्टी तुमच्या माइंड काय सांगते ते बघा, आणि त्याच्यानंतर आपण जाऊ की आता काय केलं पाहिजे. आपलं माइंड तर क्लिअर आहे, आता आपलं ब्रेन क्लिअर आहे का आपण ते पण चेक करू की कॅल्क्युलेशन वाईज आपल्याकडे काय काय पोझिशन असली पाहिजे. सो बाय वेन द फाउंडेशन इज रेडी, तर हे फाउंडेशन काय आहेत. तर सगळ्यात पहिला आपलं इन्कम हे स्टेबल आणि ग्रोईंग आहे का. ठीक आहे, मी दोन्ही शब्द तिकडे वापरेल, इन्कम शुड बी स्टेबल आणि ग्रोईंग. ठीक आहे, जर त्याच्यामध्ये कुठेही थोडाफार 19-20 असेल तर प्लीज आपण थोडा होल्ड करू शकतो. पहिला आपल्याला इन्कमला स्टेबल करा आणि ते इन्कम कीप ऑन ग्रोईंग असलं पाहिजे एव्हरी इयर. कारण ना, घर घेतल्यानंतर फक्त ईएमआय खर्च नाही वाढत, तर त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या वाढत असतात. बरोबर, तर ते पण आपल्याला पुढे जाऊन टॅकल करायचे आहेत. त्यामुळे आपलं इन्कम हे ग्रोईंग असलं पाहिजे. त्यानंतर असला पाहिजे की एमर्जन्सी फंड आपल्याकडे असला पाहिजे डाऊन पेमेंटच्या अगोदर. खूप वेळा असं होतं की आपण कुठल्या तरी प्रेशरमध्ये येऊन किंवा आपल्याला वाटतं की ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळते म्हणून मी घर घेतो, आणि घर घेताना माझी सगळी जमापुंजी आहे ना ती सगळी मी घराच्या डाऊन पेमेंटमध्ये लावतो. तर असं नाही व्हायला हवंय, म्हणून आपल्याकडे सगळ्यात पहिले इमर्जन्सी फंड रेडी आहे का ते बघितलं पाहिजे डाऊन पेमेंटच्या अगोदर. त्यानंतर आपल्याकडे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे ऑलरेडी असले पाहिजेत. बघा, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहेत. खूप लोक घर घेताना हा विचार नाही करत. पण सपोज मी आज घर घेतलं, घर घेतल्यानं डाऊन पेमेंट केली आणि घरामध्ये एखादं हॉस्पिटलायझेशन आलं, तर पैसे कुठून उभे राहतील. तर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. प्लस मी घर घेतलं, लोन घेतलं मोठं, आणि जर मलाच काही झालं तर माझी फॅमिली ते लोन कसं पेड ऑफ करणार. अगेन बँक्सवाले येऊन त्या घरावरती कब्जा तर नाही करणार. त्याच्यासाठी आपल्याकडे एक चांगला सफिशियंट सम चा टर्म प्लॅन पण असला पाहिजे. बरोबर, त्या दोन गोष्टी सगळ्यात पहिल्या आपल्याकडे प्लेसमध्ये असल्याच पाहिजेत घर घेण्या अगोदर. फोर्थ थिंग, डाऊन पेमेंट आहे ना आपला, हा आपल्या मुलांचा किंवा आपल्या स्वतःचा रिटायरमेंट ह्याच्यावरती कुठेही ब्रेक लावणारा नसला पाहिजे. बरोबर, आम्ही हेही खूप साऱ्या लोकांबरोबर एक्सपिरियन्स केलेले आहेत की घरामागे सगळ्या गोष्टी लावल्या आणि आता मुलाचं एज्युकेशन ड्यू आहे पण पैसे नाहीयेत. मग पुन्हा एकदा लोन घ्यावं लागतं एज्युकेशन लोन, आणि पुन्हा एकदा त्या कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकलं जातं. करेक्ट. सेम टाइम्स आपलं रिटायरमेंट जर जवळ असेल तर रिटायरमेंटला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की नवीन घर घेतलं आणि आता रिटायरमेंट जवळ आहे आणि रिटायरमेंटसाठी माझ्याकडे पैसे नाहीये, पुढच्या इन्कम्स माझे कुठून येणार. करेक्ट, त्या गोष्टी आपण टेक केअर केल्या पाहिजेत. आणि शेवटला सगळ्यात इम्पॉर्टंट, यू कॅन स्टील कंटिन्यू युअर SIP. असं खूप वेळा होतं की मी घर घेतलं आणि घर घेतलं म्हणून माझ्या सगळ्या मी SIP बंद केल्या कारण माझे EMI चालू होणार. तर आपले जे नॉन इग्नोरेबल किंवा जे इम्पॉर्टंट गोल्स लाईफमध्ये येणार आहेत ह्याच्यासाठी आपली इन्व्हेस्टमेंट इंटॅक्ट असली पाहिजे. ती रिप्लेस नाही झाली पाहिजे EMI बरोबर. बरोबर, तर आपण ना त्या सापळ्यामध्ये त्या ट्रॅपमध्ये नाही अडकलं पाहिजे. त्यासाठी ना अगोदर या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर फार बरं पडेल. घर घेतल्यावरती आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, मेंटल प्रेशर नाही आलं पाहिजे की अरे आता मला वेकेशन्सला पण जायला पैसे नाहीयेत. आम्ही हेही खूप लोकांबरोबर बघितलेलं आहे, खूप साऱ्या आमच्या क्लायंट्स बरोबर. घर घेतलं पण बरीच वर्ष झालेत फॅमिलीला घेऊन कुठे वेकेशनला नाही गेलेत का, कारण पैसेच उरत नाहीयेत. घर घेतल्यानंतर ना खूप सारे खर्च वाढतात. घराचा मेंटेनन्स वाढतो, सोसायटी मेंटेनन्स वाढतं, हाऊस होल्ड एक्सपेन्सेस ऑटोमॅटिकली वाढून जातात, ट्रॅव्हलिंग वाढून जातात. कधी कधी असं असतं की घर चांगल्या ठिकाणी घेतलंय तर गाडी घेण्याचं पण प्रेशर बनतं तिकडे गेल्यावरती. ठीक आहे, मेंटेनन्स वाढतं, प्रॉपर्टी टॅक्स वाढतो, खूप साऱ्या गोष्टी ऑटोमॅटिकली वाढतात कारण त्या घरात गेल्यावरती त्या टाईपचं लाईफस्टाईल खर्च करत राहावा लागतो. सो या ट्रॅपमध्ये काय होतात, आपले जे नियरेस्ट येणारे किंवा नॉन इग्नोरेबल इम्पॉर्टंट गोल्स आहेत ना, हे ऑटोमॅटिकली पुढे ढकलले जातात कारण आपल्याला ऍट दिस मोमेंट प्रेझेंटमध्ये किती खर्च करावा लागतो ह्याच्याकडे जास्त इम्पॉर्टन्स द्यावे लागतात. तर ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स आपल्याकडे असले पाहिजेत. मी ह्याच्यामध्ये थोडी क्लॅरिटी आणेल पुढे जाऊन की कसे कसे आपण हे आणू शकतो. पण माइंड आणि ब्रेन, मन आणि तुमचं बुद्धी हे दोन्हीही आपले इंटॅक्ट असले पाहिजे घर घेताना. या सगळ्या गोष्टी एक एक तुम्ही टिक मार्क करू शकता. या सगळ्या गोष्टी क्लिअर आहे तर आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न येतो की लोन कितीचं घ्यावं. बरोबर, की मला आता घर घ्यायचंय, माझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, आता मला किती लोन मध्ये गेलं पाहिजे, काय EMI माझा अफोर्ड होऊ शकतो, मी त्याच्यावरती येतो. सो हाऊ मच लोन शुड बी टेकन, मी किती लोन घेतलं पाहिजे. तर लोन घेण्या अगोदर आपल्याकडे काय असलं पाहिजे, क्लॅरिटी की मला लोन किती अफोर्ड येतं. खूप वेळा बहुतांश आताच्या कंडिशनमध्ये असं होतं की बँक आहे ना आपल्याला खूप सारं लोन देण्यासाठी अप्रुव्हल देतं, पण आपल्या फायनान्शियल प्लॅन्स
आपल्याला किती सांगतं. सो युअर बँक मे अप्रूव्ह मोर बट युअर फायनान्शियल प्लॅन मे अलाव यू लेस. जे मी मागच्या स्लाइड मध्ये पण सांगितलेलं आहे की खूप सारे गोल्स आपले असतात ते आपल्याला कन्सिडरेशन मध्ये चालावे लागतात. सगळ्यात पहिला आपल्याकडे डाऊन पेमेंट 20 to 30% असलं पाहिजे बफर मध्ये का. अगेन दुसऱ्या कुठल्या गोलचं काढून टाकलेलं नाही. इम्पॉर्टंट गोल जे आहे त्याचं काढून इकडे लावलेलं नाही. आपल्याकडे बफरमध्ये 20 to 30% आपल्याला डाऊन पेमेंट बनवायचे. सेकंड, जो पण काही ईएमआय येणार आहे ना, तो ईएमआय आपल्या 35 to 40% आपल्या सॅलरी, जो इंटेक्स ऍज अ फॅमिली, अगर हजबंड वाईफ दोघेही कमवत असतील तर दोघांचा मिळून जो फॅमिलीचा टेक होम इन्कम जो आहे त्याच्या 35 to 40% असला पाहिजे, त्याच्यावरती नको. ठीक आहे. अदरवाईज पुन्हा तुम्ही ट्रॅपमध्ये अडकत जाल. सो टोटल 40% मी म्हणेल, टोटल ऑफ ऑल ईएमआय. असं नाही की मी घराचा फक्त 40% म्हणतोय. असं बहुतांश होतं की माझे कारचा पण लोन चालू आहे, माझ्याकडे पर्सनल लोन पण चालू आहे आणि काहीकांचा आणखी कुठला क्रेडिट कार्ड लोन्स पण चालू असतो आणि त्याच्यामध्ये घराचा लोन आणखी 40% घेतला तर हा 60-70% वरती जातोय इन्कमच्या. तर नाही, तुमचं टोटल ईएमआय हा तुमच्या इन्कमच्या, टेक होम इन्कमच्या मॅक्झिमम 40% पर्यंत असला पाहिजे. करेक्ट. आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल की हा ईएमआय किती असू शकतो. तर याच्यासाठी ना आम्ही कॅल्क्युलेटर्स बनवलेत. तुम्ही आपल्या वेबसाईट वरती जाऊन हे कॅल्क्युलेटर्स चेक करू शकता. मी कॅल्क्युलेटर तुम्हाला पटकन क्विकली दाखवतो. सो तुम्ही pactfinancials.in ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती गेल्यावरती इथे मध्ये सेंटरला कॅल्क्युलेटर आहे. जर तुम्ही माझं कर्सर फॉलो करत असाल तर इथे तुम्हाला कॅल्क्युलेटर दिसेल. क्लिक ऑन दॅट कॅल्क्युलेटर. तुम्हाला फायनान्शियल टूल किट्स मिळेल आणि इथे 4th नंबरचा कॅल्क्युलेटर आहे ईएमआय कॅल्क्युलेटर. जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं की मला कितीचं घर घ्यायचं आहे आणि किती मला लोन घेतल्यावरती मला किती ईएमआय येऊ शकतो, तुम्ही इथे टाकू शकता. तर फॉर एक्झाम्पल मी इथे टाकतो की मला सपोज 1 करोडचं लोन घ्यायचं आहे विथ करंट रेट ऑफ रिटर्न. सपोज मी पकडतो की 7.5. तुम्ही तुमचा टाका की तुम्हाला किती इंटरेस्ट रेट वरती लोन ऑफर होतंय. मोस्टली आत्ताच्या कंडिशनमध्ये 7.3 to 8% मध्ये अप्रुव्हल मिळतं. 7.5 टाकलं. किती वर्षांसाठी घ्यायचंय, सपोज मी 20 वर्ष टाकलं तर इथे तुम्हाला येऊन जाईल किती तुमचा मंथली ईएमआय असणार आहे. करेक्ट. सो इथे आलं 1 करोडसाठी 80,559. 1 करोडचं प्रिन्सिपल, टोटल इंटरेस्ट मी किती पे करणार आहे पूर्ण 20 वर्षामध्ये आणि टोटल माझं पेमेंट किती असणार इन्क्लुडिंग प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट. ईएमआय इथं तुम्हाला डिराईव्ह झाला की 80,000चा ईएमआय मला येऊ शकतो. आता तुम्हाला मी इथे आणखी एक गणित सांगतो की सिम्पल 80,000चा ईएमआय जर मी 1 करोडचं लोन घेतलं तर पण माझ्या 35 किंवा 40% मध्ये किती अफोर्ड होऊ शकतं. तिथे तुम्हाला एक सिम्पल गणित सांगतो की तुम्ही तुमच्या इन्कमच्या 50 टाइम्स पर्यंत लोन घेऊ शकता. बरोबर. अगेन पुन्हा एकदा सांगतो, तुमचं जे पण काय मंथली इन्कम टेक होम आहे त्याच्या 50 टाइम्स तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि समजा की हा इतक्या अमाऊंट पर्यंत मी लोन घेतलेला नेहमी चांगला असू शकतो, ह्याच्या वरती नाही गेलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं जर इन्कम 1 लाख रुपये आहे महिन्याचं तर मी त्याच्या 50 टाइम्स म्हणजे 50 लाख एवढं जर लोन मी घेतोय तर ते 35 to 40%च्या रेंजमध्ये येऊन जातं. आय होप तुम्हाला क्लिअर होतोय. 50 टाइम्सचा रूल्स लक्षात ठेवा. 50 टाइम्स युअर मंथली इन्कम. जो पण मंथली इन्कम आहे त्याला 50ने त्याचा गुणाकार करा, मल्टिप्लाइड करा. जो नंबर येईल तो तुमची लोनची अमाऊंट तेवढी सुटेबिलिटी मध्ये असू शकते. ठीक आहे. मी पुन्हा एकदा एक एक्झाम्पल घेतो की सपोज मंथली इंटेक माझा 1.5 लाख रुपयाचा आहे, माझा और माझ्या फॅमिलीचा, माझ्या वाईफचा सगळ्यांचा मिळून. त्याच्या 50 टाइम्स म्हणजे 75 lakhs पर्यंत मी लोन जर घेतोय तर ते माझ्यासाठी एकदम सुटेबल असू शकतं. का? तर 75 lakhचं लोन घेतोय विथ 7.5% इंटरेस्ट 20 वर्षांसाठी करतोय तर माझं ईएमआय अराउंड 60,500 रुपीज पर मंथ येईल. आता 60,500 रुपीज पर मंथ म्हणजे माझ्या 1,50,000च्या हा 40% येऊन गेलेला आहे. बरोबर. बिफोर मेंटेनन्स, इन्शुरन्स, स्कूल फीस आणि लाईफस्टाईल कॉस्ट, आणि आपण सगळ्या कॉस्ट येणार आहेत उरलेल्या 60% मध्ये. सो ट्रॅप मध्ये नाही अडकायचंय. 50 टाइम्सचा रूल लक्षात ठेवा. एवढ्यापर्यंत आपण जातोय तर आपण सुटेबिलिटी मध्ये आहेत, आपण रेंज मध्ये आहेत, आपण त्या ट्रॅप मध्ये नाही अडकत. राईट. मी थोडं क्विकली पुढे जातो. आता प्रश्न पडेल की मी लोन तर घ्यायचं तुम्ही सांगितलं, आता ह्याचा एक्झॅक्टली माझ्या सॅलरी बरोबर कसं त्याचा
प्रोसेस होऊ शकतं, कसं वर्किंग होऊ शकतं. ठीक आहे. सो इन्कम टू सेफ ईएमआय फॉर्म्युला काय आहे जो मी सांगितला तो तुम्हाला थोडंसं इन्कम रिलेटेड सांगतो, की सपोज माझा मंथली टेक होम इन्कम जेवढा पण असेल मायनस इसेन्शियल एक्सपेन्सेस मायनस माझे इम्पॉर्टंट गोल्स जे पण काय प्रोव्हिजन केलेले आहेत. मी इथे एसआयपी लिहिले पण व्हॉट एव्हर तुमचे जे प्रोव्हिजन तुमच्या फ्युचरमध्ये येणाऱ्या गोल्स त्याची जी अरेंजमेंट तुम्ही प्रत्येक सॅलरी मधला करतायत ती इज इक्वल टू म्हणजे याच्यातनं जेवढा राहील तेवढा तुमचा सेफ ईएमआय कॅपॅसिटी असू शकते. ठीक आहे? म्हणजे आकडेवारी मी सांगतो की सपोज 1.5 लाख माझे इंटेक आहे मायनस माझे घराचे खर्च म्हणजे इसेन्शियल एक्सपेन्सेस सपोज मी ते घेतले एक्झाम्पल 75,000 रुपीज मायनस माझे ज्या इम्पॉर्टंट एसआयपीज आणि इन्शुरन्स मध्ये जातात पैसे सपोज महिन्याला माझे जातात 50,000 रुपये तर माझा राहिलेला असतो तो माझा सेफ ईएमआय कॅपॅसिटी. आता इथे किती आला 25,000. आता तुम्ही मला म्हणाल की आम्ही 25,000मध्ये कुठलं ईएमआय आणि कुठलं घर येणार किती छोटं घर येणार हे गणित काही जमत नाहीये. सो इथे तुम्हाला काय चेंजेस करण्याची गरज आहे आणि लोक कुठे चुकतात मी तुम्हाला ते सांगतो. नो डाऊट या प्रोसेसमध्ये तुम्हाला चेंजेस करण्याची गरज लागणार. 1.5 लाख इंटेक आला 75,000 रुपये खर्च असेल ना तर तुम्हाला तो पहिला रिड्यूस करावा लागणार. बरोबर. जर मला ईएमआय अफोर्ड करायचं असेल तर 75,000चा अंदाजे मी घेतला की 55,000 60,000 मध्ये मी थोडा रिड्यूस करतो आणि प्लस माझे एसआयपी पण थोडी रिड्यूस करतो. अगेन ज्या इम्पॉर्टंट आहेत गोलसाठी त्या मी ठेवतोय पण थोड्याशा एक 10-15,000 जर मी रिड्यूस केला तर माझं कॅल्क्युलेशन हे बरोबर येऊ शकतो. बहुतांश असं होतं लोकांना अफोर्डेबिलिटी होत नाही त्यावेळेस आम्ही दोन्ही साईड थोडी कमी करायला सांगतो. एक्सपेन्सेस पण आणि थोडीफार इन्व्हेस्टमेंट्स मध्ये काही प्रोव्हिजन केली असेल तर ती पण. इथे खूप सारे लोक चुकी काय करतात की जेवढी पण मेन आपली इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स वाले एसआयपीज किंवा जे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड गोष्टी जातात ना लोक त्याला सरळ बंद करतात आणि ईएमआय मध्ये जातात. तर पुन्हा सांगतो या ट्रॅपमध्ये अडकू नका. या ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर तुमच्या फ्युचरमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आपले जे इम्पॉर्टंट गोल्स आहेत ना ते राहणार नाही. सो डो नॉट स्टार्ट प्रॉपर्टी प्राइस स्टार्ट वेअर मंथली सरप्लस किती राहत आहेत ना हे कधी सरप्लस गोल्स आपले जे मेन प्रोटेक्टेड गोल्स आहेत ते रिड्यूस केल्यानंतर जेवढी पैसे राहतात त्याच्यामध्ये आपला ईएमआय बसला पाहिजे याची अरेंजमेंट करून घ्या. करेक्ट. आता तुम्ही म्हणाल की अमित हे सगळं ठीक आहे हे थेरॉटिकली बोलायला खूप चांगलं आहे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे किंवा तुम्ही म्हणत असाल की अमित मी ऑलरेडी लोन घेऊन झालेलो आहे आता मला सांग की लोन कसं मी पेड ऑफ करू शकतो किती लवकर मी लोन रिपे करू शकतो. बरोबर. हा कॅल्क्युलेशन झालेला आहे माझा. आता मला सांगा लोन कधी पेड ऑफ केला पाहिजे आणि किती क्विकली मी त्याला फेडू शकतो. सो तिसरा प्रश्न हाऊ टू रिपे होम लोन कसं मी जे घेतलेलं ऑलरेडी लोन आहे ते मी कसं फेडू शकतो किती लवकरात लवकर मला ते कमी करता येऊ शकतं. करेक्ट. तर त्याचे 3 रूल आहेत सिम्पल सांगतो. सगळ्यात पहिला रूल ऍडिशनल ईएमआय पे वन एक्स्ट्रा ईएमआय ऍट द एंड ऑफ एव्हरी इयर. जो पण तुमचा ईएमआय तो वर्षा शेवटला एक एक्स्ट्रा ईएमआय पे करून टाका. तुमचं जवळजवळ 30-40% इंटरेस्ट कमी हो जातो ऍट द एंड ऑफ युअर टेन्युअर. 30 ते 40% एवढं कमी होतं जर तुम्ही प्रत्येक वर्षी एक एक्स्ट्रा ईएमआय कमी केला तर. जर मी तुमचं 10 इयर्सची गोष्ट करेल पिरियड जो लोनचा आहे तो जवळजवळ 3 ते 4 वर्षांनी कमी होतो. जर तुम्ही 20 वर्षांसाठी घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये पण खूप सारं गणित आहे की मी प्रत्येक वर्षी मी कितीचं टोटल लोन घेतलेलं आहे. जर मी 20 वर्षांचा बघत असेल तर 3 ते 4 वर्षांनी माझा लोन कमी होईल आणि जवळजवळ 30% तरी माझा इंटरेस्ट वाचेल. मी याचं पण तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो की तुम्ही कसं करून बघू शकता. तर सगळ्यात पहिला एक ऍडिशनल ईएमआय तुम्ही पे करू शकता. तुम्हाला जर हे पण कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी पण आपल्याकडे कॅल्क्युलेटर्स आहेत पण तुम्हाला मी एक साथ 2 कॅल्क्युलेटर दाखवतो. दुसरी गोष्ट अॅन्युअल रिपेमेंट. माझ्याकडे काही बोनस आलं इन्सेंटिव्ह झाला तर मी सरळ ते घेऊन लोन मध्ये टाकू शकतो आणि लोनचा इंटरेस्ट मी कमी करू शकतो. हे दोन्ही कॅल्क्युलेशन तुम्हाला करून बघायचे असेल ना तर पुन्हा एकदम सांगेल आपल्या वेबसाईट वरती जा जिथे मी आता घेऊन गेलेले पुन्हा एकदा माझी स्क्रीन फॉलो करा. कॅल्क्युलेटर्स मध्ये गेल्यावरती ना इथे आपण 2 टाईपचे अर्ली लोन क्लोजरचे आपण कॅल्क्युलेटर्स दिलेले आहेत. अर्ली लोन क्लोजर लमसम लमसम म्हणजे माझ्याकडे एखादे पैसे आलेत किंवा जमा झालेत आणि आता मला ते लोन पेड ऑफ करण्यासाठी टाकायचे तर मी काय केलं तर माझे कॅल्क्युलेशन काय होईल किती माझं लोन रिड्यूस होईल. करेक्ट. आय होप माझी स्क्रीन बरोबर आहे. जर तुम्ही मोबाईलमध्ये असाल ना थोडा आडवा करून बघा मी तुम्हाला थोडा जाईल. व्हॉइस इन्क्रीज कर मध्ये मध्ये ना थोडा व्हॉइस क्रॅक होतोय नेटमुळे ओके. होतोय बट थोडा तुझा व्हॉइस पिच वाढव मग. बरं बरं ठीक आहे. सो आपण कॅल्क्युलेटर्स वरती आहोत आणि इथे सेम मगाशी जसे मी कॅल्क्युलेटर दाखवलं तसं मी कॅल्क्युलेटर दाखवतो की तुम्ही तुमची लोन अमाऊंट टाका. सपोज माझं लोन 1 करोडचं आहे.
विथ ब्ला 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 तुमचा जो इंटरेस्ट असेल तो माझा मी टाकतो की 7.5% मध्ये आहे. आणि किती वर्षांसाठी मी ऍक्च्युअली घेतलेला आहे. तर तुम्ही म्हणाल की अमित मी ऑलरेडी घेतलेला आहे 20, 15, 20, 25 वर्षांसाठी. तर तुम्ही जो ऑलरेडी घेतला ना तोच टाका. आणि पुढच्या ठिकाणी इथे पुढच्या जागेवरती टाका की ईएमआय तुम्ही अजूनपर्यंत किती वर्ष पेड केलेला आहे. इथे मंथ मध्ये टाका की फॉर एक्झाम्पल मी 36 मंथ केलेला आहे, म्हणजे 3 वर्ष झालेली, किंवा माझा 24 महिने झालेले आहेत, माझा म्हणजे 2 वर्ष झालेले आहेत. तर तुम्ही इथे महिने टाका की किती महिने झालेले आहेत माझा लोन ऑलरेडी पेड ऑफ करून, आणि आता माझ्याकडे किती लमसम आहेत जे मी लोन पेड ऑफ करण्यासाठी टाकू शकतो. सो लेट्स टेक एक्झाम्पल की मी 1 करोडचं लोन घेतलेलं 20 वर्षांसाठी. ऑलरेडी माझ्याकडे 2 वर्ष झालेले आहेत आणि मी आता 10 लाख रुपये माझ्याकडे आहेत, जे करून मी माझं लोन पेड ऑफ थोडंसं करू शकतो. तर काय सिनारिओ होईल, तर इथे बघा सिनारिओ आला की माझा ओरिजिनल इंटरेस्ट टोटल किती होता, 93,34,000. विथ दिस 10 लाख रुपीज जर मी टॉपअप करतो लोन मध्ये, मी ऍड करतो प्रीपेमेंटसाठी, तर माझा इंटरेस्ट आफ्टर डिपॉझिट ऑफ दिस 10 lakhs विल बिकम अ 69,80,000. म्हणजे जवळजवळ मी किती इंटरेस्ट वाचवतोय, तर 23 लाख रुपयांचा मी इंटरेस्ट वाचवतोय माझ्या पूर्ण टेन्युअर मध्ये. मी किती, माझा ओरिजिनल टेन्युअर किती होता 20 वर्षांचा, तो किती होऊन जाणार, तर जवळजवळ 16 वर्ष 7 महिने होऊन जाणार. 3 वर्ष 5 महिने मी टेन्युअर मध्ये वाचवतोय. बरोबर. हा एक झाला माझ्याकडे लोन, माझ्याकडे एक बफर मध्ये अमाऊंट जमा झालीत आणि मला लोन पेड ऑफ करायचंय, तर किती इंटरेस्ट वाचू शकतो. मी मेन वाईल वीज दाखवतो की माझ्याकडे कंटिन्युअस बेसिसवरती काही पैसे येतात मध्ये मध्ये, तर मला लोन पेड ऑफ करायचं असेल तर मी किती करू शकतो. सेम अर्ली लोन क्लोजर मध्ये तुम्ही जाताय, माय मिस्टेक, ईएमआय कॅल्क्युलेटर मध्ये जातात आणि तुम्ही इथे ऍडिशनल डिपॉझिट इथं प्रत्येक वर्षासाठी आपण दिलेले आहेत. की तुम्ही सांगताय की मी पुढच्या वर्षी सपोज माझा एक ईएमआय, आता या एक्झाम्पल मध्ये 45,000 मी पैसे जर ऍड केले, दरवर्षी मी सपोज 45,000 किंवा 50,000 व्हॉट एव्हर अमाऊंट तुम्ही तिथे टाकाल ऍड केले, तर तुम्हाला इथे दिसेल तुमचा इंटरेस्ट बघा कमी होत चाललेला आहे. टोटल इंटरेस्ट तुम्ही फक्त बघा, मी इथे म्हणतो की चौथ्या वर्षी माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, मी टाकले, तुम्हाला इथे दिसेल की जवळजवळ 4 लाखांनी माझा इंटरेस्ट रेट कमी झालाय. सो इथे तुम्ही प्रत्येक वर्षी टाकू शकता एव्हरी इयर. तर तुम्ही इथे एव्हरी इयर किंवा वर्षाच्या शेवटला जर तुम्ही इथे डिपॉझिट अमाऊंट टाकत राहणार की मी ऍड ऑन केली, तर माझा इथे तुम्हाला टोटल दिसणार इंटरेस्ट किती कमी होतोय. करेक्ट. हे कॅल्क्युलेटरचे तुम्ही युज करू शकता. एक ऍडिशनल ईएमआय, दुसरा आहे अॅन्युअल रिपेमेंट, तिसरं आहे आपल्या इन्कम बरोबर आपण ईएमआय स्टेपअप करू शकतो. सो जसं इन्कम वाढतं, जसं आपण स्टेपअप एसआयपी ऐकलेली आहे, तसं आपण स्टेपअप ईएमआय पण करू शकतो. हा तिसरा ऑप्शन की आपला ईएमआय वाढवत जा. अगेन सेम लाईक ऍडिशनल ईएमआय, तसं आपण स्टेपअप ईएमआय पण करू शकतो आपल्या बँकेला सांगून. बरोबर. सो मोस्ट इंटरेस्ट सगळ्यात आधी इथे लक्षात काय ठेवलं पाहिजे की मोस्ट इंटरेस्ट आहे ना हा आपल्या लोनचा, हा ना पहिल्या काही वर्षामध्येच येतो. तुमचं लोन्स घेऊन सपोज 15 वर्षांचा टेन्युअर आहे आणि तुम्ही लोन घेऊन जवळ 8, 9 वर्ष 10 वर्ष झालेली आहेत, तर आता लोन पेड ऑफ करण्यामध्ये तेवढा काही सेन्स नसणार आहे, कारण आपला मोस्टली इंटरेस्ट पेड ऑफ केलेला झालेला असणार आहे. आता फक्त त्याच्यामध्ये खूप सारा चंक हा कॅपिटलचा असणार आहे, प्रिन्सिपलचा असणार आहे. सो मोस्ट इंटरेस्ट इज पेड इन अर्ली इयर्स. सो प्रीपेमेंट ऑफ द लोन आहे ना, हे पहिल्या हाफ मध्ये जेवढं होईल तेवढं चांगलं असतं. राईट. ओके. सो हे झालं लोन पेमेंटच्या, लोन प्रीपेमेंट आपल्याला जर अगोदर करायचं त्याचे काही ऑप्शन्स आहेत ते. पण अगेन इथे प्रश्न हा आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. अगेन मी सांगेल हा इथे थोडं केअरफुली माझ्याकडे लक्ष द्या. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे की मी खरोखर लोन माझा अर्ली पेमेंट केलं पाहिजे का? शुड यू रिअली रिपे अर्ली? पुन्हा एकदा बोलतो, प्रश्न बघा काय, की खरोखर मी माझं लोन जे मी घेतलेलं आहे हे मी अगोदर पेड केलं पाहिजे का? बघा याचं उत्तर काय, याचं उत्तर पण तुम्हीच फाइंड आउट करू शकता. हे उत्तर घेताना काही प्रश्न आहे जे तुम्हाला विचारते. रिपे अर्ली व्हेन ईएमआय इज डिस्टर्बिंग युअर मंथली कम्फर्ट. तुमचा ईएमआय एवढा आहे की तुमच्या मंथली इन्कम वरती प्रेशर आणतोय, तर मी सांगेल की तुमच्याकडे जर पैसे साचलेले तर तुम्ही थोडं अर्ली रिपेमेंट मध्ये गेले पाहिजे. ओके. सेकंड, इंटरेस्ट रेट हॅज मूव्ड अप शार्पली. मी 7.5% लोन घेतलेलं, पण आता माझा इंटरेस्ट रेट फार वाढला, 8.5% गेला आणि माझं ट्रेनियर भरमसाठ वाढवलं किंवा माझा ईएमआय भरमसाठ बँकेने वाढवलाय, तर मला आता अर्ली रिपेमेंटचं बघितलं पाहिजे. करेक्ट. किंवा माझं रिटायरमेंट जवळ येते, आता मला रिटायरमेंट जवळ येणार आहे, माझ्याकडे मंथली इन्कम बंद होणार आहे, पण माझा ईएमआय स्टील चालू असणार आहे, तर मी म्हणेल की तुम्ही अर्ली रिपेमेंट साठी गेलात पाहिजे. पुढची गोष्ट,
सरप्लस इज सिटिंग आयडल इन युअर सेव्हिंग अकाउंट. बरोबर, सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे असेच पडून आहेत, तर असेच पडून राहण्यापेक्षा आपण ते लोन रिपेमेंट मध्ये गेलेले बरे आहे. किंवा अनसर्टन्टी इन जॉब किंवा सॅलरीमध्ये अनसर्टन्टी आहे, जॉब अनसर्टन्टी वाटते, तर मी माझा लोन पेड ऑफच्या भानगडीमध्ये पडलं पाहिजे, अर्ली लोन पेड ऑफच्या भानगडीमध्ये पडलं पाहिजे. डू नॉट रश. आता मी एक्झॅक्टली अपोजिट सांगतो की कधी नाही गेलं पाहिजे, फार इम्पॉर्टंट. डू नॉट रश व्हेन एमर्जन्सी लिक्विडिटी इज नॉट रेडी. माझ्याकडे इमर्जन्सी लिक्विडिटीच नाहीये, किंवा मी थोडीशी बनवलेली पण मी ती पण काढून लोनच्या रिपेमेंट मध्ये टाकतोय, ही चुकी नका करू. सो त्यावेळेस तुम्ही लोन रिपेमेंटच्या भानगडीत पडू नका. जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नाहीये किंवा तुम्ही इमर्जन्सीसाठी पैसे साईडला ठेवलेले, ते पैसे उचलून लोन मध्ये साठी नका जाऊ. दुसरी गोष्ट, लोन रेट इज मॅनेजेबल आहे. काही लोन आपल्याला डिस्टर्ब नाही करत, लोनचा जो रेट आहे तो मॅनेज आहे. नका भानगडीमध्ये पडून लोन पेड ऑफ करण्याच्या. इन्व्हेस्टमेंट्स आर अलाइंड विथ युअर गोल्स. तुमचे ऑलरेडी तुमच्याकडे बफर पैसे जमलेले आहेत आणि ते सगळे बफर पैसे तुमच्या ऑलरेडी कुठल्या तरी इम्पॉर्टंट गोलसाठी अलाइंड झालेले आहेत. किंवा मुलाचं माझे शिक्षण येणार, किंवा माझ्या मुलीचं लग्न येणार, किंवा मला आणखी काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट करायचे, ते पैसे उचलून तुम्ही लोन पेड ऑफ मध्ये नका टाकू, की जस्ट बफर जमा झालेत म्हणून. बरोबर. टॅक्स बेनिफिट इज मिनिंगफुल अंडर युअर रिजाईम. आता तुमचं रिजाईम ओल्ड मध्ये आहे, तर तुम्ही लोन पेड ऑफच्या मागे नका पडून, आणि तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स बेनिफिट पण मिळत आहे. करेक्ट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, इथे तुम्हाला मी कॅल्क्युलेशन दाखवणार. यू आर क्लिअर विथ युअर सरप्लस कॅल्क्युलेशन. करेक्ट. आता हे सरप्लस कॅल्क्युलेशन एक्झॅक्टली काय? सपोज एक्झाम्पल मागासारखंच घेतो की अमित, माझ्याकडे ऑलरेडी लोन आहेत आणि माझ्याकडे बफर अमाऊंट जमा झालेली आहेत. माझ्याकडे इमर्जन्सीसाठी टेन्शन नाहीये, लोन मॅनेजेबल आहेत. माझ्या इन्व्हेस्टमेंटसाठी ऑलरेडी मी इन्व्हेस्टमेंट, माझ्या इम्पॉर्टंट गोलसाठी मी ऑलरेडी लोन इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, तर तेही टेन्शन माझ्याकडे बफर अमाऊंट जमा झालेली आहे. टॅक्स रिजामचा मला काही फरक पडत नाही, मी न्यू रिजाम मध्ये आहे. आता मी लोन पेड ऑफ केलं पाहिजे का माझा इंटरेस्ट वाचण्यासाठी? तर इथे ना मी सरप्लस कॅल्क्युलेशन दाखवतोय, हे फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला एक सायकलवर वेल्थ क्रिएट करायची आहे, सरप्लस क्रिएट करायची आहे, तर मी सांगेल लोन रिपेच्या भानगडीमध्ये नका पडू. का? अगेन विथ प्रूफ, विथ कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतोय मी. अर्ली लोन क्लोजर जो कॅल्क्युलेटर दाखवलाय, त्याच कॅल्क्युलेटर मध्ये आणखी एक ऑप्शन आहेत, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं. पुन्हा एकदा मी टाकतो अमाऊंट. 1 करोडचा माझा लोन आहे, 7.5% माझा इंटरेस्ट रेट आहे, 20 वर्षासाठी लोन घेतलेलं आहे, आणि आता एक 3, 4, 5 वर्ष झाली, मी इथं अगेन सिलेक्ट करू शकतो. माय मिस्टेक, लोन टेन्युअर माझं 20 वर्षांचं आहे ओरिजिनली, आणि आता लोन पेड ऑफ करून मला 2, 3, 4 वर्ष झाली. इथे मी टाकू शकते लोन पेड ऑफ होऊन मला किती वर्ष झाली. सपोज 5 वर्ष झाली तर मंथ मध्ये मी 60 इयर्स टाकणार, 2 वर्ष झाली तर मी इथे 24 मंथ्स टाकणार. एक्झाम्पल, मला 2 वर्ष झालीत आणि आता माझ्याकडे 10 लाख रुपये जमा झालेले आहेत. जर मी ते लोन पेड ऑफ मध्ये टाकले तर माझा किती इंटरेस्ट रेट वाचतोय, पण ते मी जर लोन पेड ऑफ मध्ये न जाता ते मी एका ठिकाणी इन्व्हेस्ट केले, तर काय फ्युचर होऊ शकतं. आता तिथे कुठे इन्व्हेस्टमेंट केले मी सांगत नाहीये. सपोज आपण एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केले विथ 7%. एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय 7%, जेवढा लोनचा ईएमआय, लोनचा जेवढा इंटरेस्ट आहे त्याच्यापेक्षा कमी जागेवरती मी जर इन्व्हेस्ट करतोय, ते 10 लाख रुपये, तर माझं काय फ्युचर असेल. तर इथे ना केस 2 दिलेलं आहे. त्या केसमध्ये ते 10 लाख 7%ने पुढच्या 18 वर्षामध्ये, 18 वर्षामध्ये, कारण मी लोन टेन्युअर 20 वर्ष पे करून झालेलो आहे. बरोबर, सॉरी 24 महिने पे करून झालेले आहेत. माझं ऍक्च्युअली टेन्युअर आहे 20 वर्ष, 2 वर्ष पे करून झाले 18 वर्ष. त्या 18 वर्षामध्ये ना मी या 10 लाखाचे 33 लाख 80,000 रुपये बनवू शकतो. इथे मी 23 लाख रुपये वाचवलेत, पण इथे मी 33 lakhs रुपीज क्रिएट करतोय. अगेन विथ 7%, म्हणजे थोडेसे इन्क्रीज करतोय. मी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले. सपोज मी म्युच्युअल फंडच्या एखादा हायब्रिड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केले, जिथे व्होलॅटिलिटी फार कमी असते, रिस्क फार कमी असते, अशा एखाद्या चांगल्या फंड्समध्ये मी इन्व्हेस्टमेंट, ती तुम्हाला 10% रिटर्न मिळाले. सी द डिफरन्स, तुम्ही 55 लाख रुपये बनवू शकता. बरोबर. आता इथे मी तुम्हाला डिफरन्स सांगतो, तुम्ही ऍक्च्युअली सरप्लस किती बनवले. या केसमध्ये तुम्ही ऍक्च्युअल सरप्लस बनवले. माझा कर्सर फॉलो करा, मी थोडी स्क्रीन मोठी करतो सो दॅट तुम्हाला दिसेल. मी या केसमध्ये सरप्लस म्हणजे माझा त्यावेळेसचा ऍक्च्युअल जो लोन राहिलेला आहे 18व्या वर्षी, जो मी लोन पेड ऑफ करताना 16 वर्ष झालेला असता, 16 वर्ष मी पेड ऑफ केलेला असतो. जर मी तो लोन पेड ऑफ नसता केला आणि जर मी हा कॉर्पस बिल्ड केला असता, तर मी ऍक्च्युअली किती सरप्लस बनवला असता.
22 लाखाचं, बरोबर, विथ अ 10% रेट ऑफ रिटर्न. आणि मी सांगू, पुढच्या 18 वर्षामध्ये 10% रेट ऑफ रिटर्न तर काहीच नाही, तो तर आरामात मिळणार आहे. सपोज 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 मी हेच 10 लाख रुपये म्युच्युअल फंड्स मध्ये टाकतो, इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये टाकतो, जिथून 12% रिटर्न इझिली एक्सेप्टेबल आहेत, मी तशा ठिकाणी ठेवतो, तर माझा हा सरप्लस यू कॅन सी 43,35,000 रुपीज बनतोय. सरप्लस आहे हा. हा मी कॉर्पसने सांगणार, कॉर्पस तुमचा बिल्डअप होतो जवळजवळ 77 लाखचा, तिथे 12% रिटर्न, 10 लाख 77 लाख रुपीज बनतील. तुमचा जो पण ऍक्च्युअल इनिशियल इंटरेस्ट होता त्याच्यापेक्षा मी 43 लाख रुपीज जास्त बनवतोय, जर मी लोन पेड ऑफ नाही करायला गेलो तर. लोन पेड ऑफ करायला तर मी 23 लाख रुपये वाचवतोय, पण जर मी लोन पेड ऑफ नाही करत आहे तर मी जवळजवळ 43 लाख रुपये जास्त बनवतोय माझ्या लोन इंटरेस्ट पेक्षा. आय होप तुम्हाला मी गोष्ट काय सांगतोय ते क्लिअर होत आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः पण बघू शकता. ठीक आहे, तुम्ही इथे आणखी टाकू शकता की नाही मला असं वाटतं की माझा फंड 15% रिटर्न डिलिव्हर्ड करू शकता. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडनं गायडन्स घेतलंय, खूप चांगला थोडा अग्रेसिव्ह फंड घेतला. लुक ॲट दी व्हॅल्यू, लुक ॲट दी सरप्लस व्हॅल्यू अँड लुक ॲट दी कॉर्पस यू बिल्ड आफ्टर युअर 10 इयर. 15% 10 लाखाचे म्हणतात 1,23,00,000. मी का रिकमेंड करतोय बघण्यासाठी, का सजेस्ट करतोय? सो बिझनेस माइंड काय सांगतं की लोन तुम्ही 7.5% देतायत, म्हणजे 7.5% इंटरेस्ट देतायत, पण तेच पैसे तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स कमवू शकता. सॉरी, तुम्ही 7.5%पेक्षा जास्त जर इंटरेस्ट कमवू शकता त्याच पैशांवरती, तर तुम्ही लोन 7.5%चे पेड ऑफ करण्याच्या भानगडीमध्ये का पडताय? बरोबर, दिस इज कॉल्ड बिझनेस माइंड. खूप वेळा असं होतं, थोडा प्रॅक्टिकल अप्रोच आपण ठेवला तर लोनला तर आपण ऑलरेडी पेड ऑफ करतो इझिली आपल्या ईएमआय मधनं. मी सांगेन त्याच ईएमआय मध्ये पेड ऑफ करत राहा आणि जे आपल्याकडे बफर पैसे जमलेले आहेत त्याला तुम्ही इन्व्हेस्ट करा, सो दॅट सेम टाइम मध्ये तुम्ही वेल्थ पण क्रिएट करताय आणि तुम्ही तुमचं लोन पण पेड ऑफ करताय. जर हे 10 लाख रुपये मी आज लोन पेड ऑफ मध्ये टाकले, माझ्या हातात काही नाही राहणार आहे. पुढच्या 18 वर्ष जे राहिले टेन्युअर आहे त्याच्यामध्ये 10 लाखावरती मी काही नाही बनवणार. पण जर ते मी इन्व्हेस्ट केले तर माझ्या हातात लिक्विडिटी पण राहते, ते पैसे मी कुठलाही माझ्या गोलसाठी युटिलाइज पण करू शकतो. अदरवाईज ते 18 वर्षात मी त्याचं एक साइजेबल कॉर्पस पण क्रिएट करू शकतो. इथे जाऊन तुम्ही नेट सरप्लस वेल्थ बघा, इथे जाऊन कॉर्पस बघा किती क्रिएट. त्याचं पूर्ण डिटेलिंग हवं आहे, इंटरॅक्टिव्ह शेड्यूल हवं आहे तुम्हाला. इथे शेड्यूल पूर्ण दिलेलं की कसं वर्किंग होतं, किंवा मी 10 लाख रुपये या 24-25 महिन्यामध्ये टाकतोय तर इकडनं त्याचे प्रिन्सिपल अमाऊंट किती सेट ऑफ होतोय सगळ्याच कॅल्क्युलेशन येत आहे. साईड बाय साईड तुम्हाला कंपॅरिझन पुन्हा डिटेलमध्ये हवंय, तुम्ही डिटेलमध्ये जाऊन बघू शकता. मी आता याच्यात डिटेलिंग जात नाही, मी तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू दाखवतोय की तुम्ही किती पैसे बनवू शकता आणि किती सरप्लस तुम्ही क्रिएट करू शकता जर तुमच्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट बनते, जर तुम्ही ती लोन पेड ऑफ करण्याच्या भानगडीमध्ये नाही पडत आहे तर तुमच्याकडे किती अमाऊंट जमा होऊ शकते त्याच्याबद्दल सांगतो. सो अगेन माझं असं मत आहे, यू शुड नॉट रिपे युअर लोन अर्ली. जेवढं चालू आहे ईएमआय थिंग्स मध्ये तेवढं पे करत राहा. साईड बाय साईड तुम्ही इन्कम जनरेट करत राहा. एक चांगलं तुमचं कॉर्पस बिल्ड करा, ते कॉर्पस तुम्ही तुमच्या दुसऱ्या पण गोलसाठी युटिलाइज करू शकता. करेक्ट. सो हा एक मोठा टेक अवे आहे आजच्या सेशनचा. अगेन सेशन्स आणखी खूप आहे, मी थोडं आता क्विकली जातो. जवळजवळ 12:15 वाजलेले. एक मोठ्या आणखी एक डिसिजन वरती येतो. नॉट ऑलवेज क्लोज लोन्स अर्ली. सिम्पल व्ह्यू काय, अर्ली रेग्युलर ईएमआय तुमचं पे करत राहा आणि रेग्युलर इन्व्हेस्टमेंट तुमची चालू ठेवा, सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहील. Correct? आता मी माझा एक अर्धा सेशन जो मी तुम्हाला मागे सांगितलंय सेकंड हाफ वरती येतोय, की आपण जर प्रॉपर्टी म्हणून ऍज अ इन्व्हेस्टमेंटला बघतोय तर काय काय गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजेत. ठीक आहे. पहिला हाफ सांगितलेला मी, आपल्याला स्वतःला राहण्यासाठी घर घ्यायचंय तर मी सांगेल आवर्जून घेतलं पाहिजे. कुठल्याही त्याच्यामध्ये अगेन्स्ट मध्ये नाही आहोत, फक्त घेताना आपलं कॅल्क्युलेशन कळले पाहिजे, कितीचा लोन पर्यंत गेलं पाहिजे आणि कितीचं घर आपण बघितलं पाहिजे. मी तुम्हाला एक मगाशी फॉर्म्युला सांगितलेला 50 टाइम्स ऑफ युअर इन्कम, की एवढं तुम्ही लोन घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा त्याच्यावरती जाऊन दाखवतो तुम्हाला क्विकली. सो लोन घेताना हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, 50 टाइम्स, बरोबर, हा जो कर्सर मला होतोय 50 टाइम्स युअर इन्कम, एवढं तुम्ही लोन अफोर्ड करू शकता गणितानुसार, मॅथ्सनुसार. आणि कितीचं घर येऊ शकता, तर युअर टोटल इन्कमच्या 60 टाइम्स. 60 टाइम्सचं तुमच्या घरचा अमाऊंट, त्याच्यामध्ये 50 टाइम्स म्हणजे त्याच्यामध्ये 80% तुमचा लोन.
तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. तुमचं इन्कम 1 लाख रुपये, त्याचे 60 टाइम्स म्हणजे 60 लाखापर्यंत जर तुम्ही घर बघताय, 50 टाइम्स म्हणजे 50 लाखापर्यंत तुम्ही लोन अफोर्ड करू शकता. 60 लॅक्सच्या 80% बरोबर 50 टाइम्स जो आलेला आहे तो ती अमाऊंट डिराईव्ह होणार. सरळ घेतात 60 टाइम्स युअर मंथली इन्कम, ह्याच्यावरती जाऊ नका. अगेन मी म्हणतोय म्हणजे तो एकदम स्टँडर्ड फॉर्म्युला आहे असं नाहीये, पण त्यापर्यंत टाइम्स पर्यंत तुम्ही जाताय तर तुमची अफोर्डेबिलिटी फार इझी बनते. तुमच्या बाकीच्या गोष्टींसाठी पण तुम्ही लोन्स, बाकीच्या गोल्ससाठी पण तुम्ही पैसे जमा करू शकता. आता मी जो सेशन्स बघ, आता जो पुढचा उरलेला सेशन्स जो मी घेतोय तो ऍज अ प्रॉपर्टी, ऍज अ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. अँड इन्व्हेस्टमेंट इज नॉट जस्ट अबाउट ओनिंग अन असेट. तर आपल्याला तिथे काय काय गोष्टी बघायला पाहिजेत. खूप लोक ना घर घेताना इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत जे मिस आउट करत आहेत. मी त्याच्यावरती आज कन्सिडरेशन करायला सांगणार आहे. व्हॉट डिड आय पे, मी किती पे केलेले आहेत. फक्त मी घराचा प्राइस तिथे मी मोजायला नाही सांगत आहे, तर घर घेताना मी काय खरोखर कॉस्ट कन्सिडर केलेली. डू आय अर्न आफ्टर कॉस्ट, मी खरोखर कॉस्ट दिल्यानंतर काही अर्न केलेली आहेत. हाऊ क्विकली कॅन आय एक्झिट, मी जर काही लोन्स घेतले त्याच्यातनं मी किती क्विकली एक्झिट करू शकतो, किंवा हाऊ मच टॅक्स अँड एफर्ट इज इन्व्हॉल्ड, हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करत असाल तर आपण प्रॉपर्टी घेताना चुकणार नाहीत. बरोबर. ऍज अ इन्व्हेस्टमेंट मी सांगतोय का, पुन्हा एकदा सांगतोय, ऍज अ राहण्यासाठी नाही. तर कोर आयडिया काय मी तुम्हाला पुन्हा सांगतो. राहण्यासाठी असेल तर बेस्ट आहे, पण ऍज अ इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी इज अ ग्रेट इमोशनल असेट्स वेन इट गिव्स यू फॅमिली स्टॅबिलिटी. बरोबर. बट अन इन्व्हेस्टमेंट शुड पास 4 टेस्ट. 4 टेस्ट आहेत, त्या तुमच्या जर पास होत असेल तर तुमची प्रॉपर्टी ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगली असू शकते. सगळ्यात पहिला कॅश फ्लो. तुमच्या कॅश फ्लोला डिस्टर्बन्स नाही लागला पाहिजे. म्हणजे तुमचा ईएमआय किंवा रेंट हा तुम्हाला सपोर्ट करणारा असला पाहिजे, ना की तुम्हाला प्रेशराईज करणारा. भले ईएमआय जात असेल किंवा रेंट येत असेल, हा तुम्हाला सपोर्टिंग असला पाहिजे. पहिली गोष्ट तर हे कन्सिडर करा. जे मी मगाशी सांगितलं ना, ट्रॅपमध्ये नाही अडकला पाहिजे, त्याच गोष्टी पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय. जर मी सेकंड होम ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतोय तर रिटर्न आफ्टर कॉस्ट ही काय आहे ना, ही मला मोजता आली पाहिजे. रिटर्न आफ्टर कॉस्ट हा म्हणजे ग्रॉस रिटर्न नाही, नेट रिटर्न्स. मी घर घेतल्यावरती काय कॉस्ट दिलेली आहेत, काय खर्च त्याच्यावरती लागलेले आहेत, पूर्ण घर होल्डिंग करताना काय कॉस्टिंग आलेली, मेंटेनन्स किती आलं, प्रॉपर्टी टॅक्स किती आलेला आहे, सोसायटी मेंटेनन्स किती दिलं, किंवा रिपेअरिंगसाठी किती दिलं, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर होऊन माझ्या हातात नेट कॉस्ट काय येते, नेट माझे रिटर्न्स किती होतात हे कन्सिडर करता आले पाहिजेत. टॅक्स आणि एफर्ट अगेन दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. टॅक्सेशन मध्ये माझे किती जात आहेत, बरोबर, किंवा किती वाचतायत म्हणजे 24B किंवा एटीसी मध्ये पैसे किती वाचतायत, रेंट जे मला मिळतं त्याच्यावरती मला किती टॅक्स लागतोय, किंवा प्रॉपर्टी टॅक्स मध्ये किती जातोय, किंवा जर घर विकलं तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स किती घेते घर विकल्यावरती. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता आल्या पाहिजेत. आणि ह्याच्यामागे लागणारा एफर्ट, किती मी एफर्ट घेतो सगळं करण्यामध्ये. कारण प्रॉपर्टी अशी गोष्ट आहे, हे क्लिक केली, बाय केली, क्लिक केली, सेल केली अशी नाही आहे. त्याच्यामध्ये खूप सारे एफर्ट्स लावावे लागतात. हे सगळे कन्सिडरेशन मध्ये आले पाहिजेत. आणि शेवटचा जो मोस्ट 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 इम्पॉर्टंट थिंग आहे, दॅट इज लिक्विडिटी. की मी किती इझिली लिक्विडेट माझं प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट मी करू शकतो. ठीक आहे. का मी सांगतो याच्यामध्ये मी एक्झाम्पल घेतो की रिसेंटली एक इन्व्हेस्टर्स आलेले, त्यांच्याकडे प्रॉपर्टी तर 2 करोडची होती, पण मुलीच्या शिक्षणासाठी 25 लाख रुपये ऍडमिशन पे करण्यासाठी नव्हते. का? तर सगळे पैसे घराच्या इन्व्हेस्टमेंटसाठी गेलेले. मी एक्स्ट्रा घर सांगतोय का, राहतं घर नाही. त्या व्यक्तीकडे एक्स्ट्रा प्रॉपर्टी होती 2 करोडची, पण मुलीच्या शिक्षणाला ऍडमिशनला 25 लाख रुपये नव्हते. ते घर विकलं जात नव्हतं. तो व्यक्ती घर डिस्ट्रेस मध्ये सेल करायला रेडी झाला. अगेन त्याचं, त्या व्यक्तीचं घर डिस्ट्रेस मध्ये सेल झालं. 2 करोडची प्रॉपर्टी त्याला 1.5 करोड मध्ये विकावी लागली. अगेन विकल्यानंतर पण त्याला जवळजवळ 2 महिने लागले ते 1.5 करोड रुपये यायला. मीन वाईल त्या ऍडमिशनसाठी त्याला एज्युकेशन लोन घ्यावा लागला. सो अशी गोष्ट नाही झाली पाहिजे. घर हे लिक्विडेट होत नाही इझिली, त्याच्यामध्ये अशी लिक्विडिटी नाहीये किंवा पार्शल लिक्विडिटी अलाउड नसते, मिळत नाही. या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत जर मी प्रॉपर्टी ऍज अ इन्व्हेस्टमेंट बाय करत असेल तर. करेक्ट. हिडन कॉस्ट काय ना, आपण आता त्या कन्सिडर करूया. बाईंग करताना, होल्डिंग करताना आणि सेलिंग करताना, या तुम्ही नेहमी ऍज अ प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करताना कन्सिडर केल्या. सगळ्यात पहिला बाईंग करताना आपण नेहमी बोलतोय पर स्क्वेअर फूट रेट काय लागला, किंवा मला टोटल घराची व्हॅल्यू. बिल्डर लोक विकताना सांगतात की 1 करोड मध्ये हा फ्लॅट आहे.
बरोबर. पण 1 करोड घेताना आपल्याला ऍडिशनल कॉस्ट किती लागते ना तेही कन्सिडर करता आली पाहिजे. तो इथे स्टॅम्प ड्युटी येते, रजिस्ट्रेशन येतं, जीएसटी येतं, किंवा कधी कधी ब्रोकरेज पण असतं, कधी कुठला ब्रोकर पण मध्ये असतो. लिगल डॉक्युमेंटेशन करताना खूप सारे खर्च येतात, किंवा घर घेतल्यावरती इंटेरियर वरती पण एक खूप मोठा खर्च जातो. भले मी याचा प्रॉपर्टी म्हणून घेत असेल, त्याच्यावर थोडाफार इंटिरियर खर्च आपल्याला करावा लागतो. हा झाला ऍट द टाइम ऑफ बाईंग. ठीक आहे. देन होल्डिंग, घर घेतल्यानंतर होल्डिंग मध्ये पण खर्च येतो. लाईक सोसायटी मेंटेनन्स, रिपेअर्स अँड मेंटेनन्स पण येतात मध्ये मध्ये. प्रॉपर्टी टॅक्स एव्हरी इयर्स द्यावा लागतो, कदाचित इन्शुरन्स पण घ्यावा लागतं घरावरती, तेही द्यावं लागतं, त्याचं प्रीमियम पण असतं. घर जर मी रेंटल वरती देत असेल तर वेकेंट किती महिने राहतात ती वेकन्सी कॉस्ट पण असते, किंवा टेनंट शोधण्यामध्ये पण मला कधीतरी ब्रोकरेज द्यावा लागतो ब्रोकर्सला. हा सगळा खर्च होल्डिंग पिरियड मध्ये येतो. मी घर घेतलं 10 वर्षापूर्वी, त्यावेळेस मला खर्च किती आला, पण 10 वर्ष मेंटेन करण्यामध्ये मला किती खर्च आला, आणि लास्ट सेलिंग, मी ज्यावेळेस सेल करायला जातो त्यावेळेस मला किती खर्च येतो. बरोबर. तर तोही मी त्याच्यामध्ये कन्सिडर केला पाहिजे. पुन्हा एकदा सेलिंग करताना ब्रोकरेज येतं, किंवा निगोशिएशन डिस्काउंट दिला जातो, डिस्ट्रेस सेलिंग कधी कधी करावी लागते. अगेन सेल करताना पण कधी कधी रिपेअर्स मध्ये थोडाफार खर्च जातो, रिपेअर बिफोर सेल आपण ज्याला म्हणतो, किंवा त्यावेळेस पण डॉक्युमेंटेशन खर्च होतं, कॅपिटल गेन टॅक्स पण द्यावा लागतो. आता हे सगळं मी थेरॉटिकल सांगतोय, पण ऍक्च्युअली तुम्हाला आता प्रॅक्टिकली हे कॅल्क्युलेट करून दाखवतोय की किती घर घेताना काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे, किती खर्च येतो, त्याचं कॅल्क्युलेशन काय. जर मी तो घर रेंट वरती चढवतोय तर लोन मध्ये रेंट वरती पण मला काहीतरी माझा इन्कम वाढतोय तोही मी कन्सिडर केला पाहिजे, आणि विकताना काय खर्च येतो तोही कन्सिडर केला पाहिजे. या सगळ्यांचं गणित काय सांगतं, आणि मला ऍक्च्युअल किती रिटर्न्स मिळतात. जसे आपण भरपूर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताना ऍक्च्युअल रेट ऑफ रिटर्न बघतो ना, IRR, XIRR, CAGR, जे आपण म्युच्युअल फंड मध्ये पण बघतो की किती मला रिटर्न्स मिळत आहेत. खूप लोक ह्याच्यावरती पण आमच्याकडे क्वेश्चन घेऊन येतात, आम्हाला पण क्वेश्चन करतात की या फंड मध्ये रिटर्न्स का कमी आहेत, पर्सेंटेज रिटर्न 10%च का, 5%च का, 12% का. सेम तुम्ही प्रॉपर्टीला पण हे प्रश्न विचारू शकता की ह्या प्रॉपर्टीने मला किती पर्सेंटेज रिटर्न्स दिलेले आहेत. मी आता कॅल्क्युलेटर दाखवतो, हा कॅल्क्युलेटर फार इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला वेबसाईट वरती नाही नेते, मी तुम्हाला आता कॅल्क्युलेशन वरती नेतो. मी एक्सेल कॅल्क्युलेटर बनवलाय. अगेन त्याच्यामध्ये थोडेफार इफ बट्स आहेत, आम्ही ते क्लिअर करून आपल्या वेबसाईट वरती तो डिप्लॉय करणार आहे. तो डिप्लॉय केल्यावरती आम्ही तुम्हाला शेअर करू वेबसाईट वरती आल्यावरती. सध्या मी तुम्हाला एक्सेल बेस दाखवतो. आय होप माझी एक्सेल क्लिअर आहे, एक्सेल दिसते तुम्हाला सगळ्यांना. ग्रेट. पुन्हा एकदा सांगतो, थोड्या वेळासाठी माझ्याकडे केअरफुली अटेन्शन द्या. दुसरं काही मल्टीटास्किंग करत असाल तर थोडंसं थांबवा. हा कॅल्क्युलेटर नीट समजून घ्या, फार इम्पॉर्टंट कॅल्क्युलेटर आहे. तुम्हाला प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायला फार इझी पडेल. थोडी स्क्रीन मोठी करतो जेणेकरून तुम्हाला इझिली व्हिजिबिलिटी येईल. खूप मेहनत घेऊन कॅल्क्युलेटर बनवलेला आहे, थोडे बग्स आहेत पण मायन्यूट लेवलवरती आहेत. ठीक आहे. तुम्हाला टाकायचं परचेस डेट, कधी तुम्ही घर घेतलेलं आहे, किंवा सपोज मी म्हणतो की मी आता घर घेऊ इच्छितोय, मला आता घर घ्यायचंय, 2026 चालू आहे, मी सपोज 1 ऑगस्टला घर घेतो 2026ला. ठीक आहे. आणि एक्सपेक्टेड ऍक्च्युअल सेल डेट मी म्हणतो की ह्याला मी 10 वर्षांनी विकतो. आता मी फ्युचरिस्टिक दाखवतो तुम्हाला. 10 वर्षामध्ये एक्झॅक्टली 1 ऑगस्ट 2036ला मी विकतो. कितीचं घर घेतो मी, सपोज आज मी ठाण्यामध्ये घर घेतोय, मुंबई, ठाणे, पुणे. ठीक आहे. 1 करोडचं सपोज मी घर घेतोय, आणि हे घर विकताना काय प्राइस असेल ना. खूप इथे सगळ्यात मोठा गिमिक असतो. लोकांना वाटतात की प्रॉपर्टीमध्ये खूप रिटर्न्स मिळतात का, तर आपण ना कितीला घेतली आणि कितीला विकली हेच फक्त लक्षात ठेवतो. म्हणजे मी एक्झाम्पल तुम्हाला बोलतोय की 15 वर्षापूर्वी मी घर घेतलेलं 25 लाखाला, आणि आज ते मी घर विकतोय 1 करोडला. तर दिसताना काय दिसतं, 25 लाखाला घेतलेलं 1 करोडला मी विकलं. बघा मला किती प्रॉफिट झाला, 75 लाखाचा प्रॉफिट झाला. पण ह्याचा ऍक्च्युली सीएचा रिटर्न किती झाला तर समजत नाहीये. बरोबर. आज मी तुम्हाला तोच कॅल्क्युलेट करायला सांगतोय. आता मी थोडं फ्युचरिस्टिक होतोय. तुम्ही ठरवा की आज जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेताय, 10 वर्षानंतर ती प्रॉपर्टी अंदाजे कितीला विकाल. बरोबर. मी ठाण्यात राहतो त्यामुळे मला माहिती की सपोज मी 10 वर्षांनी पण विकायला गेलो तर सपोज मला त्याच्यामध्ये 2 करोड रुपये येत आहेत. मला माहिती ना, कदाचित जास्त पण असेल, कदाचित कमी पण असेल, पण मी अंदाजा घेतोय की 10 वर्षामध्ये प्रॉपर्टीचे रेट डबल होतात. 5 वर्षात पण होत असतील, 7 वर्षात पण होत असतील, 10 वर्षात, 15 वर्षात पण होत असतील. एक तुम्ही इथे फिगर टाका, मी जो कॅल्क्युलेटर बनवलाय तुम्ही तुमचा फिगर टाकून पण बघू शकाल. बरोबर. आता ही प्रॉपर्टी जी मी घेतलेली आहे ती मी सेल्फ ऑक्युपाईड आहे का वेकंट आहे, त्याचे ऑप्शन दिलेले आहेत की सेल्फ ऑक्युपाईड किंवा वेकंट. मी घेतली, त्याला रेंट वरती दिलेली नाहीये, किंवा मी माझ्या स्वतःच्या राहण्यासाठी घेतलेली आहे.
तर मला चेक करायचे आहेत. किंवा मी म्हणतो की मी रेंट वरती देतोय, तर मला त्याच्यात इन्कम पण जनरेट होणार आहे, तर जाऊन माझा सीएजआर रिटर्न काय बनतोय. तर एक एक करून मी स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला. पहिला तर मी सांगतो की मी सेल्फ ऑक्युपाईड किंवा घेतली आणि ती तशीच ठेवली, त्याच्यावरती काही रेंट मिळत नाहीये आणि मी कोणी टेनंट पण ठेवत नाहीये. करेक्ट. मी जी प्रॉपर्टी घेतोय ही लोन वरती घेतोय की नाही, येस ऑर नो. सपोज मी पूर्ण डाऊन पेमेंट पूर्ण 1 करोड रुपये देऊन घेतोय हायपोथेटिकली, आपण एक एक कॅल्क्युलेशन करून बघू. माझा होल्डिंग पिरियड किती, 120 महिने, कारण मी 10 वर्षांचा कॅल्क्युलेशन करून बघतोय. ठीक आहे. आता येतोय कॉस्ट ऍट द टाइम ऑफ पर्चेसिंग. मी 1 करोडला घेतलं, मग 1 करोडला घेतलं का नाही, तर त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी पण येते. तो स्टॅम्प ड्युटी कॅन बी 5%, कॅन बी 6%. जर फिमेल असेल तर 5% होतं, 1% कमी होतं. मेल असेल तर 6% होतं. त्यानंतर येतात रजिस्ट्रेशन चार्जेस. इथे तुम्ही टाका की रजिस्ट्रेशन चार्जेस किती लागतात. मी म्हणतोय की 6% माझं स्टॅम्प ड्युटी झालं आणि रजिस्ट्रेशन चार्जेस मध्ये 50,000 रुपये लागतात ऍट द टाइम ऑफ बाईंग प्रॉपर्टी. प्लस जीएसटी जर असेल, अगेन जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन घेत असाल तर तिकडे जीएसटी पे करावं लागतं. 1% ऑफ द जीएसटी पे करावी लागते. तुम्ही तुमचा फिगर टाका, नसेल लागत 0 करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. बाईंग करताना ब्रोकरेज, सपोज कोणी मध्ये इंटरमिडियरी आहे आणि मला ब्रोकरेज पण 1% द्यावा लागतोय. मोस्ट ऑफ केसमध्ये 1% ब्रोकरेज असतं, म्हणून मी 1% देतो. तुम्ही तुमचा टाका किती देत आहेत. लिगल व्हॅल्युएशन, डॉक्युमेंटेशन या सगळ्या गोष्टींमध्ये पेपर वर्क मध्ये पण खर्च येतो. 10,000, 15,000, 25,000 रुपये. टाका किती होत आहे. इंटेरियर आणि फर्निचर, मी 1 करोडचं घर घेतलं आणि त्याच्यामागे 10 लाख रुपयाचं फर्निचर वरती खर्च केलेला आहे. कारण घेतल्यावरती तर असंच खाली तर नाही ठेवू शकत, त्याच्या थोडाफार तरी फर्निचर इंटेरियर कॉस्ट लावी लागते. त्यानंतर येतो की लोनचं मी घेतो, तर लोन प्रोसेसिंग काय, हा ऑप्शनल आहे. जर मी इथे लोन वरती नो केले तर हा काउंट कन्सिडरेशन मध्ये नाही येत. ठीक आहे. सो मी सगळं काउंट केलं, किती खर्च आला, 17,75,000 रुपये. म्हणजे मी 1 करोडचं घर घेतलं, पण त्याच्या जोडीला मी 17,75,000 रुपये खर्च पण केलेला आहे. करेक्ट. हा झाला ऍट द टाइम ऑफ बाईंग अ होम. त्यानंतर येतं कॉस्ट ऍट द टाइम ऑफ होल्डिंग. आता मी तिला घेऊन ठेवले 10 वर्ष, मला ती ठेवायची आहे, त्यामध्ये काय काय खर्च येतो. सो मंथली ग्रॉस रेंट जर मला मिळत असेल तर टाका, अदरवाईज याला मी 0 ठेवतो सध्या. अॅन्युअल रेंट एस्केलेशन, मी लोन मी रेंट वरती दिलंच नाहीये, तर मला रेंट एस्केलेशन नाही येणार आहे. त्याला काही 10%, 5% कन्सिडर करण्याची गरज नाही, कारण मी घेत नाही. वेकेन्सी, नॉन ऑक्युपन्सी किती, मला इथे बॉदर नाही, कारण मी कन्सिडर काय केलेलं आहे की मी इथे सेल्फ ऑक्युपाईड आणि वेकंट आहे म्हणून. ठीक आहे. अॅन्युअल सोसायटी मेंटेनन्स मला द्यावी लागतात. आता तुम्ही टाका किती लागतात. मी म्हणतो की मला 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला लागतात, म्हणजे अॅन्युअली झाले 60,000 रुपये. बरोबर. अॅन्युअल प्रॉपर्टी टॅक्स किती लागतोय, मे बी 15,000 रुपये मला टॅक्स देऊ शकतो 1 करोडच्या प्रॉपर्टीवरती. अगेन इट इज डिपेंड ऑन सिटी टू सिटी, तुम्ही तुमचं टाकून बघू शकता. अॅन्युअल इन्शुरन्स जर मी घेतोय त्या घरावरती, तर किती प्रीमियम येतो. सध्या मी म्हणतो की मी इन्शुरन्स घेत नाही, खूप लोक घराचा इन्शुरन्स काढत नाही, म्हणून मी इथे 0 केला. अॅन्युअल रिपेअर चार्ज, काहीतरी तुटतं फुटतं, काहीतरी पाईप तुटला, हे झालं ते झालं, लिकेजेस झाली, प्रत्येक वर्षी काय ना काय खर्च करावा लागतो. अगेन इट इज अप टू यू, तुम्ही टाका की प्रत्येक वर्षी किती. सपोज मी टाकतो की 20,000 रुपये खर्च येतोय मला प्रत्येक वर्षी. अॅन्युअल अदर होल्डिंग कॉस्ट जर तुम्हाला काय टाकायचे तर टाका. आणि अॅन्युअल होल्डिंग कॉस्ट इन्फ्लेशन पण टाका, जर प्रत्येक वर्षी मला तो खर्च वाढता राहावा लागतो. टाकायचं असेल तर टाका, नाही टाकायचं नका टाकू, पण हे कन्सिडर करा, कारण खूप सारे खर्च मध्ये मध्ये येत राहतात. दिस इज होल्डिंग पिरियड एक्सपेन्सेस. जर लोन घेतला असेल तर लोन कितीचं आहे वेगळे. सध्या मी लोन दाखवत नाही, कारण आपण घर घेतलंय पूर्ण पेमेंट करून, असं एझम्पशन केलेलं आहे, म्हणून मी ते दाखवतोय. कॉस्ट ऍट द टाइम ऑफ सेलिंग, आता 10 वर्ष झालेली आहेत, मला घर विकायचंय. मी एका ब्रोकरकडे जातोय, तो बोलतो की मला 1% सेलिंग ब्रोकरेज लागणार. मी इथे टाकले 0.5-1% तुम्ही टाका, किंवा नाही मी स्वतःच घर विकतोय तो 0 करा, काही फरक नाही पडणार. तुम्ही तुमचा खर्च टाका. प्री सेल रिपेअर, काही रिपेअर त्यावेळेस करावे लागतात विकताना, काहीतरी चक करावा लागतं थोडंफार, घर कलर विलर करावा लागतं. कॉस्ट टाका, किंवा तुम्ही 50,000 रुपयाचा खर्च त्यावेळेस केला विकताना. अगेन विकताना पण लिगल आणि डॉक्युमेंटेशन येतील, 25,000 टाकले, असं करून टोटल कॉस्टिंग किती आले ते इथे आले. ही मी इनपुट टाकले, घर घेताना, घर होल्डिंग करताना, विकताना काय काय गोष्टी लागतात. या समरीवरती तुम्ही जर बघाल तर इथे तुम्हाला पूर्ण तुमचं आता डिटेलिंग आलं की घर घेतलं, होल्डिंग केलं आणि विकलं, तर तुम्हाला ऍक्च्युअली काय कॉस्ट आली. सो टोटल एक्वाजिशन कॉस्ट 1,17,00,000 एक्वाजिशन करताना. नेट प्रोसिड्स किती झाल्या विकल्यावरती, सगळं खर्च मी मायनस केला, त्यातनं 2 करोडला मी म्हणतो घर विकलं, तर त्यावेळेस पण मला खर्च करावा लागला, तर नेट प्रोसिड्स किती झाल्या आणि मी नेट इक्विटी प्रॉफिट किती बनवणार.
ठीक आहे. सो या ह्याच्यामध्ये तुमचं प्राइस प्रॉपर्टीचं ऍक्च्युली अप्रिशिएट झालं 7.2%. आता बघा इथे काय काय तीन मी इथे पर्सेंटेज रिटर्न दिलेले. सगळ्यात पहिला बघा की तुमची प्रॉपर्टी काय प्राइसने अप्रिशिएट झाली, बरोबर. पण मला माझ्या इन्व्हेस्टमेंट आफ्टर डिडक्टिंग ऑल कॉस्ट काय सीएजआर रिटर्न्स काय एक्सआरआर रिटर्न्स म्हणला, इट्स अ 4.5%. बरोबर. सगळे जर मी कॉस्ट झिरो केले असते आता, तर माझा प्राइस अप्रिसिएशन हा नियर टू 7.2% असला असता. बरोबर. का? कारण होल्डिंग प्रॉपर्टी टॅक्स वगैरे काही ना तरी येतो. जर मी सगळे कॉस्ट झिरो केले तर माझा प्राइस अप्रिसिएशन आणि माझा एक सेम करा जर मी सगळे झिरो केले तर. पण अगेन खर्च येत राहतो प्रॉपर्टी मेंटेन करताना, प्रॉपर्टी घेताना विकताना, हे सगळे जर मी कन्सिडर केले तर हे लक्षात ठेवा प्रॉपर्टीने मला किती एक्सआरआर दिला. बरोबर. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी मेन शीट वरती घेऊन जातो आणि इथे मी टाकतो की सपोज मी एक कोणतीची प्रॉपर्टी 2.5 करोडला विकली, 2.5 करोड. नाव सी माझा एक्सआरआर किती झाला 6.9%. माझी प्राइस प्रॉपर्टीची अप्रिशिएट झाली 9.6%. अगेन अप्रिशिएशन पण फार मोठं झालं अशातला पण भाग नाही, पण अप्रिशिएशन 9.6% झालं. 1 करोडची प्रॉपर्टी मी 10 वर्षामध्ये 2.5 करोडला विकली, प्राइस अप्रिशिएट 9.6%, बट एक्सआरआर जो मला प्रॉपर्टीने आफ्टर माय कॉस्ट दिलेला 6.9%. करेक्ट. आता तुम्ही म्हणाल की नाही रे अमित, की ही प्रॉपर्टी तर मी रेंट वरती देतोय, तर मला सांग रेंट मला प्राइस पण तिकडे मला इन्कम माझा ऍडिशन होणार. आता मला सांग अमित की मला ऍक्च्युली किती एक्सआरआर रिटर्न्स बनतायत माझ्या प्रॉपर्टीवरती. तो चलो आता मी इथे तुम्हाला ऍड करून दाखवतोय की ही प्रॉपर्टी मी रेंटेड वरती दिली. ही 1 करोडला घेऊन मी 2.5 करोडला विकणार आहे आणि 10 वर्षामध्ये मी एव्हरी मंथ पूर्ण 120 महिने मी ही रेंट वरती दिलेली आहे. आता किती रेंट? सो इथे येणार मंथली ग्रॉस रेंट. मी इथे रेंट टाकतो. 1 करोडच्या प्रॉपर्टीला किती अंदाजे रेंट येत असेल? अगेन इल्ड आहे ना, इल्ड हा प्रॉपर्टीचा 2.5-3% आजूबाजूला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही तो 2.5-3% कन्सिडर करा. 2.5 ते 3% 1 करोडच्या प्रॉपर्टी वरती किती येतो? जवळ 1 करोड मध्ये 3 लाख रुपये 3% येईल. 3 लाख रुपये म्हणजे महिन्याला 25,000चं रेंट. मी इथे टाकले 25,000चं रेंट. आणि मी टाकतो की अॅन्युअली मी त्याला 10%ने एस्केलेट पण करतोय. बघा इथे तोही ऑप्शन आहे. मोस्टली 10% नाही होत, 5%, 7% वगैरे होतोय. तुम्ही तुमच्या टाका. सपोज मी पकडतो की 7% एस्केलेशन मी ठेवतो. ती प्रॉपर्टी कधी ना कधीतरी 10 वर्षामध्ये वेकेंट होणार आहे, टेनंट चेंज होणार, लगेच इमिजिएटली मला टेनंट मिळतो नाही मिळते. मी इथे टाकलं की 5% ऑफ द रेंट आहे ना माझा वेकन्सी मध्ये जातोय. बरोबर. अॅन्युअल सोसायटी मेंटेनन्स 8,000 तो मगाशी पण इन्क्लूड केलेला होता. रिपेअर 20,000 तो मगाशी मी इन्क्लूड केलेला आहे. ओके. हे मी टाकलं तर आता मी फक्त माझ्या प्रॉपर्टी काय ऍक्च्युली प्रॉपर्टी एक्सआरआर दिला. ती माझ्या प्रॉपर्टी 9.6% ऍक्च्युअली दिले, पण मला जो प्रॉपर्टी मधनं जो रिटर्न मिळाला तो 9.4% आफ्टर गेटिंग माय ईएमआय, सॉरी माय रेंट. बरोबर. आय होप तुम्हाला क्लिअर होतात गोष्टी. बरोबर. सो तुम्ही इनपुट मध्ये जी गोष्ट टाकाल त्याचा आउटपुट समरी इथे तुम्हाला दाखवा. प्रश्न हा आहे की एवढा रेंट मला मिळत राहणार का आणि एवढा रेटला मी माझी प्रॉपर्टी सेल करणार का? करेक्ट. आता ह्याच्यानंतर एक एक गेम असाही येतोय की मी ही प्रॉपर्टी रेंट ईएमआय वरती घेतोय, मी पूर्ण पैसे पेड करून नाही. आता या केसमध्ये तर मी म्हणू शकतो की अमित मी पूर्ण 1 करोड रुपये तर दिलेलेच नाहीयेत, मी तर फक्त डाऊन पेमेंट करतोय आणि 10 वर्षामध्ये ईएमआय पे करणार आहे. तोही पूर्ण ईएमआय पे केलेला नसणार आहे. माझं टेन्युअर सपोज मी 20 वर्षाचा घेतलाय तर मी 10च वर्ष ईएमआय पे केलेला आहे, म्हणजे मी पूर्ण कॉस्ट पण नाही जोडत आहे. तर इथे तोही आपण कन्सिडरेशन केलेलं आहे. इन्क्लूड होम लोन. येस. आता तुम्हाला कळेल की तुम्ही ऍक्च्युली कधी तुम्ही इथे हे पण टाकू शकता लोन वर्किंग मध्ये की किती तुम्ही लोन मध्ये जातोय. सो पण मी 80 लाखाच्या लोन मध्ये म्हणजे 80% लोन मध्ये जात आहे. इथे तुमचा इंटरेस्ट रेट टाका की बाबा 7.5% किती वर्षांसाठी मी घेतोय, काय ईएमआय येणार आहे मला आणि किती मला डाऊन पेमेंट करावी लागणार. तर माझं गणित काय म्हणतंय आता तुम्ही इथे बघा इक्विटी एक्सआरआर. इक्विटी एक्सआरआर म्हणजे काय होतात? अगेन इक्विटीमध्ये नॉट म्युच्युअल फंड इक्विटी और स्टॉक इक्विटी. इक्विटीमध्ये मी किती पैसे लावत गेलेलो आहे, मी पूर्ण पैसे तर पेमेंट नाही केलेले आहेत. मी सगळा कॉस्ट पकडतोय, मी माझी कॅल्क्युलेशन पकडतोय, किती मी इक्विटी लावतोय, किती मला रेग्युलर मंथली इन्कम पण येत आहे आणि कितीला मी सेल करतोय, या सगळ्यांचा एक्स आय आर आर इक्विटी एक्स आर आर काय बनतोय तर 10.6%. माझी प्रॉपर्टी वाढली 9.6% नाही,
बरोबर. पण मला रेंट आणि ईएमआय ह्या दोघांच्या कॅल्क्युलेशन नुसार माझा जो ऍक्च्युली XRI मिळाला आहे तो मिळाला आहे 10.6%. आय होप तुम्हाला क्लिअर होत आहेत मी काय सांगतोय. थोडं कॉम्प्लिकेटेड असेल तर तुम्ही फर्स्ट टाइम ऐकत असाल तर, पण दिस इज द ऍक्च्युअल XRR आपल्या प्रॉपर्टीने काय दिलंय. बरोबर. रिअलिस्टिक तुम्हाला फिगर सांगतोय. प्रॉपर्टी 10 वर्षात डबल होते. तुम्ही गुगल करा प्रॉपर्टीचे रेट. सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटी, मुंबई, पुणे, नाशिक, आपलं ठाणे झाला, सगळीकडे 4 ते 6% वाढतात. गुगल करून बघा, मी म्हणतोय म्हणून नाही. किंवा तुम्ही तुमचे फिगर टाका. 4 to 6% अप्रिसिएशन म्हणजे 10 वर्षामध्ये त्या प्रॉपर्टीने डबलही पैसे नाही केलेले. बरोबर. मी म्हणतोय डबल केले. 2 करोड डबल झाले 10 वर्षात. ती प्रॉपर्टी मी रेंटवरती दिली आणि रेंट मला मिळतात 25,000. 1 करोडच्या प्रॉपर्टीला कदाचित 25,000 नाही येणार, कदाचित कमी पण येतील. आणि मी म्हणतो की 5%च टाइम असं झालेलं की माझी प्रॉपर्टी वेकंट होती. बरोबर. मी हे मी घर घेताना लोन वरती घेतलं. मी पूर्ण पैसे पे नाही केले. तर माझी समरी काय दाखवतो, तर माझा एक FRR या कंडिशन मध्ये आला 6.5%. बघा का, आपल्याला एक FRRच बघायचा आहे जर मी प्रॉपर्टी लोन वरती घेऊन रेंट वरती चढवतोय तर. जर मी लोन नाही घेत आहे, रेंट वरती देतोय, तर मला फक्त बघायचं आहे काय माझा प्रॉपर्टीने XRR दिले. या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. दिस इज नॉट इम्पॉर्टंट. हे तर झालं प्राइस एस्केलेशन, तुमची प्रॉपर्टीचे रेट किती वाढलेत, पण तुम्हाला मिळाले किती, तर हे. आणि जर तुम्ही लोन घेऊन घेत असाल तर तुम्हाला ऍक्च्युली मिळाले किती, एवढे. आय होप क्लिअर होत आहेत. खूप डायनॅमिक कॅल्क्युलेटर आहे. व्हेरी सून आम्ही आपल्या वेबसाईट वरती ह्याला अपलोड करणार आहोत. अपलोड केल्यावरती तुम्ही हे तुमची कॅल्क्युलेशन टाकून बघू शकता की ऍक्च्युली काय मला रिटर्न्स माझी प्रॉपर्टी देऊ शकते किंवा माझ्या प्रॉपर्टी काय देऊ शकतो. आय होप क्लॅरिटी होते थोडीफार. बरोबर. हा फार इम्पॉर्टंट कॅल्क्युलेटर आहे. खूप मेहनत घेऊन केलेला आहे. तुम्ही नक्कीच त्याचा वापर करू शकता. बरोबर. थोडा पुढे जातो आणि हे तर मी ऍक्च्युली या कॅल्क्युलेटर मध्ये कव्हर केलंय की रेंटल इल्डची ना ऍक्च्युली रिअलिटी काय तुम्ही ते बघा. एक एक्झाम्पल, 1 करोडची प्रॉपर्टी, 25,000 मंथली रेंट विच इज 3% पकडलेले, पण ऍक्च्युली ते 25,000 नसतात. 3 लाख वर्षाला झाले. ऍक्च्युली ते 2 लाख 2.5 लाखात असतात, कारण त्याच्यामध्ये खर्च पण येतात. टेनंटचे खर्च, वेकन्सी खर्च, टॅक्स खर्च, मेंटेनन्स खर्च. तर ऍक्च्युली इल्ड किती येतो. तो खूप वेळा अपन बोलते कि अरे मैंने इन्वेस्टमेंट तो किया हुआ है प्रॉपर्टी में और रेंट भी मुझे अच्छा खासा आ रहा है. बट ये रेंट है ना, रेंट आपका एक्चुअली नेट रिटर्न को हाइड कर रहा है. तुमच्या ऍक्च्युली नेट रिटर्न्सला हाईड करतं. खूप लोकांना फक्त रेंट किती येतात तेवढंच बघतात की अरे माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टी मधून मला 25, 30, 35 हजार रुपये मला रेंट पण मिळतं, मला एक प्रकारे पगार पण मिळतोय. पण तो ऍक्च्युली 25-30 हजार रुपये नाहीये, तो कमी आहे, कारण त्याच्या आफ्टर कॉस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. सो नेट इल्ड किती आहे ना, हा तुम्हाला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. डिसएडव्हान्टेज ऑफ प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट विच इज नॉट कवर्ड इन दिस कॅल्क्युलेटर. बरोबर. काय डिसएडव्हान्टेज. सगळ्यात पहिला, प्रॉपर्टी ऍज अ इन्व्हेस्टमेंट करताना हाय तिकीट साईज, छोटी अमाऊंट घेऊन इन्व्हेस्टमेंट नाही करता येत. बरोबर. प्लस लोकेशन्स काय आहेत, बिल्डर कोण आहे, सोसायटी कशी चांगली बनलेली आहे, टेनंट्स किती मला चांगला मिळतो, या सगळ्या गोष्टी असतात. या तर कॉस्टिंग मध्ये कन्सिडरच नाही होत. बरोबर. लोकेशन कॉस्टिंग मध्ये नाही कन्सिडर होणार. बिल्डरने चांगला आहे, डिले करतोय. आपल्याकडे खूप चांगलं एक्झाम्पल प्रज्ञा मॅडम स्वतःच आहे की त्यांच्या हिरानंदानी सारख्या बिल्डरनी त्यांची प्रॉपर्टी त्यांना देण्यासाठी किती डिले केलेला, जवळजवळ 3 ते 4 वर्ष डिले केलेला आहे. ही तर कॉस्ट आपण त्याच्यामध्ये मोजलेलीच नाहीये. सोसायटी चांगली फॉर्म झाली की नाही होते ते आपण मोजत नाहीये. ते एक तर झालं हाय तिकीट साईज मध्ये जातो. दुसरं, कॉन्सन्ट्रेशन रिस्क आपण वाढवतो. आपण एकच इन्व्हेस्टमेंट करायला जातो प्रॉपर्टीमध्ये आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवतो. माझ्याकडे 50 लाख रुपये, 50 लाखच्या 50 लाख मी प्रॉपर्टीमध्ये टाकले, माझी पूर्ण डिपेंडन्सी त्या प्रॉपर्टीवरती झाली आणि कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलं माझ्या टोटल नेटवर्कच्या. आपण नेहमी सांगतो की रिअल इस्टेटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट असावी, पण ते किती असावे, ते 25 ते 30% मॅक्झिमम ऑफ युअर नेटवर्थ. सपोज माझं नेटवर्थ 1 करोडचं आहे, तर माझी ऍज अ इन्व्हेस्टमेंट जर मला करायची असेल प्रॉपर्टीमध्ये, तर ते 20-25 लाख, जास्तीत जास्त 30 लाखाचे असले पाहिजे. पण इथे खूप लोकांना आम्ही बघतोय की त्यांचा मोठा पैसा हा प्रॉपर्टीमध्येच अडकलेला असतो ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सो कॉन्सन्ट्रेशन रिस्क होते. प्लस लिगल आणि टायटल रिस्क ही वेगळी झाली.
डॉक्युमेंटेशन, काही ड्यू डिलिजन्स मध्ये प्रॉपर्टी अडकलेली आहेत. खूप लोकांचा आम्ही बघितलेला आहे की बिल्डर चांगला नाही निघाला किंवा चांगला निघाला तर खूप डिले केलं, त्यांनी डॉक्युमेंटेशन मध्ये फार रिस्क आणली, टायटल्स मध्ये क्लॅरिटी नव्हती आणि प्रॉपर्टी माझी अडकली गेली. बरोबर. लो लिक्विडिटी, आता मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी की प्रॉपर्टी एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये पटकन सेल होत नाहीत. सेलिंग कॅन टेक अ मंथ, इव्हन इयर्स ऑल्सो, किंवा खूप साऱ्या ठिकाणी निगोशिएशन करावं लागतं, डिस्टन्स मध्ये सेल करावी लागते. दुसरं आणखी एक आहे की प्रॉपर्टीची लिक्विडिटी मध्ये ना कॅन नॉट सेल 5%, 10%, 15%. असं कधी बघितलंय की मी प्रॉपर्टी घेतली 1 करोडची, मला गरज आहे 20 लाखाची, चला मी अर्धी प्रॉपर्टी विकतो? नाही होत. मी 1 BHK मधला एक बेडरूम विकला, एक टॉयलेट विकला, एक बाल्कनी विकला, असं कधी करता येतं का? नाही करता येत. तर पार्शियल विड्रॉवल इन्व्हेस्टमेंट या प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट मध्ये होत नाही, ते आपण कन्सिडर केलं. दिस इज द बिगेस्ट डिसएडव्हान्टेज. बाकी आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करा, त्याला आपण ब्रेक करू शकतो पार्शियली, करेक्ट, पण प्रॉपर्टीमध्ये नाही करतायत. आणि लास्ट वन, टाइम एफर्ट्स. टाइम एफर्ट म्हणजे प्रॉपर्टी घेताना आपला खूप वेळ द्यावा लागतो, खूप वेळ आपल्याला स्वतः तिकडे प्रेझेन्स राहावं लागतं. त्याच्यामध्ये आपला जो इन्कम आहे त्याच्यामध्ये पण गॅप पडू शकतो. मला खूप दिवस सुट्टी घ्यावी लागते, मी कुठे दुसऱ्या कामासाठी जाणार, ते सोडून मला माझ्या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटेशन मध्ये, रिपेअर मध्ये, पेपर वर्क मध्ये, फॉलोअप मध्ये मला वेळ द्यावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या कॅल्क्युलेटर तुम्हाला नाही सांगणार, त्या सगळ्या गोष्टी डिसएडव्हान्टेज आहेत प्रॉपर्टी घेताना. प्रॉपर्टी म्हणजे अशी गोष्ट नाही की क्लिक केलं आणि घेतली आणि क्लिक केलं आणि विकली. याच्यामध्ये खूप सारा टाइम एफर्ट्स लागतो, आपण तो तर कॅल्क्युलेटच करत नाही आहोत. करेक्ट. सो ह्या सगळ्या गोष्टींना प्रॉपर्टी ऍज अ इन्व्हेस्टमेंट घेताना आपण बघितलं पाहिजे. सो प्रॉपर्टी कॅन क्रिएट अ वेल्थ, बट ओनली व्हेन द परचेस प्राइस, लोकेशन, लेव्हरेज अँड एक्झिट आर इन फेवरेबल. या सगळ्या गोष्टी फेवरेबल असेल तर प्रॉपर्टी तुमची एक बऱ्यापैकी सायझेबल रिटर्न तुम्हाला डिलिव्हर करू शकते. मी तुम्हाला कॅल्क्युलेटर्स दाखवलेले, कॅल्क्युलेटर तुम्हाला प्रोव्हाइड केले, तुम्ही हिशोब लावा की तुमची प्रॉपर्टी 6%, 7%, 8%, 9% वाढते. आता येतो थोडं टॅक्स कम्प्लायन्स मध्ये, आणि मग येतो मी एक एंड आणखी एक सॉल्युशन कडे की याचं सॉल्युशन काय ते मी तुम्हाला सांगणार. फक्त टॅक्स कम्प्लायन्स फटाफट कव्हर करतो. टॅक्स कम्प्लायन्स मध्ये काही ठिकाणी बेनिफिट पण आहे. ड्युरिंग लोन रिपेमेंट मी अंडर ATC 1.5 लाखाचा मी टॅक्स रिबेट घेऊ शकतो अंडर ओल्ड रिजाईन, आणि इंटरेस्ट पण मी त्याच्यामध्ये क्लेम करू शकतो अंडर सेक्शन 24B अप टू 2 लाख रुपीज. पण अगेन ओल्ड रिजाईन मध्ये मॅक्झिमम लोक आताच्या कंडिशन मध्ये न्यू रिजाईन मध्ये आहेत, तर हा बेनिफिट त्यांना ऍप्लिकेबल राहणार नाही. एक प्रॉपर्टी घेताना खूप लोकांची कन्सिडरेशन होता, अरे मेरे को टैक्स बेनिफिट भी मिल रहा है तो क्यों ना मैं प्रॉपर्टी इन्वेस्टमेंट करूं, मुझे टैक्स भी मेरा कम देना पड़ेगा, तो कितना कम देना पड़ेगा वो भी देख लो कि 1.5 लाख सिर्फ कम होगा और 2 लाख रुपया कम होगा आपके इन्कम में से. बरोबर. अगेन तुम्ही जर न्यू रिजाईम मध्ये असाल तर तोही बेनिफिट तुमचा निघून गेला. सो ऍक्च्युअल बेनिफिट डिपेंड ऑन अ टॅक्स रिजाईम अँड एलिजिबिलिटी. अच्छा, सेलिंग करताना काय मला बेनिफिट मिळतं, तर बेनिफिट नाही मिळत, पण कॅपिटल गेनची टॅक्सेशन तिकडे येऊ शकतं. मी घर घेतलं 1 करोडला, विकलं 2.5 करोडला. बरोबर. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉस्ट नाही बघत की तुम्ही त्याच्या घेण्यामध्ये, होल्डिंग मध्ये किती कॉस्ट कन्सिडर केली. गव्हर्नमेंट फक्त 1 करोडला घेतली आणि 2.5 करोडला तुम्ही विकली, सरळ त्याच्या जेवढा पण तुम्हाला गेन झालाय त्याच्यावर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागणार, करावा लागणार. लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स 24 मंथ्स नंतर हा लॉंग टर्म होऊ शकतो, लॉंग टर्म होतो. तो जेवढा तुमचा आलाय त्याच्यावर तुम्ही इधर इंडेक्सेशन बेनिफिट घेऊ शकता किंवा ऍक्च्युअल कॉस्ट पण तुम्ही इथे कन्सिडर करू शकता. अगेन ह्याच्यासाठी पण आपण कॅल्क्युलेटर बनवलेला आहे. जर तुम्ही प्रॉपर्टी विकताय तर विकताना तुम्हाला कुठला टॅक्स द्यावा लागेल. लॉंग टर्म मध्ये पण 2 ऑप्शन आहेत, इंडेक्सेशन वाला की विदाऊट इंडेक्सेशन वाला. म्हणजे इंडेक्सेशन असेल तर 20% टॅक्स द्यावा लागतो, विदाऊट इंडेक्सेशन असेल तर 12.5% टॅक्स द्यावा लागतो. तर हा टॅक्स किती द्यावा लागेल ना ह्याचाही आपण कॅल्क्युलेटर बनवलेला आहे. मी थोडं ना कॅल्क्युलेटरला या नंतर घेतो, कारण रिक्वायरमेंट याची फार कमी येते. खूप कमी लोकांनी प्रॉपर्टीमध्ये डील केलेली असते. तुम्ही जर प्रॉपर्टीमध्ये डील केलेली असेल तर तुम्ही हा कॅल्क्युलेटर घेऊ शकता. मी एंड ऑफ दिस जर टाइम अलाव करत असेल तुमच्या Q&A नंतर, तर तुम्हाला मी हाही कॅल्क्युलेटर दाखवतो, आता नाही दाखवत. पण हाही कॅल्क्युलेटर फार सुंदर बनवला की तुम्ही कुठल्या टॅक्सेशन मध्ये गेला पाहिजे, आणि टॅक्सेशन सेव्ह करण्यासाठी जे आपण 54EC बॉन्ड बाय करतो, 50 लाखापर्यंतचे त्याचे लिमिट आहे, ते जर घ्याल किंवा पूर्ण टॅक्स देऊन तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट कराल तर तुम्हाला काय बेनिफिशियल असू शकतं त्या कॅल्क्युलेटर मध्ये हेही कव्हर आहे. मी फक्त टाइम परमिट झाला कारण आपला 1 तास होऊन गेलेला आहे तर तुम्हाला दाखवतो. सध्या मी थेरोटिकल पार्ट कव्हर करतो. करेक्ट. टॅक्सेशन मध्ये ऍज सच काही मोठा बेनिफिट नाहीये,
पण टॅक्सेशन कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे. सो डू नॉट बाय प्रॉपर्टी ओनली टू सेव्ह टॅक्स. फर्स्ट चेक युअर कॅश फ्लो, अफोर्डेबिलिटी आणि तुमचे इम्पॉर्टंट गोल्स. आता तुम्हाला इथे मी सॉल्युशन्स, ठीक आहे, की ह्याला सबस्टिट्यूट सोल्युशन काय. प्रॉपर्टी मी आज इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतली, मी रेंटवरती चढवतोय, टेनंट डिपेंडन्सी माझी वाढते, मेंटेनन्स अँड वेकन्सी वरती मला खर्च करावा लागतो, हार्ड टू सेल प्रॉपर्टी पार्शली, लो ट्रान्सफरन्सी ऑफ करंट व्हॅल्यू. माझी करंट व्हॅल्यू प्रॉपर्टीची आहे 2.5 करोड, पण मला विकताच 2.5 करोडला येत नाहीयेत, आणि खरोखर 2.5 करोड आहे की नाहीयेत हाही मला कळत नाहीये. बरोबर. तर हे सगळे प्रॉब्लेम्स असतात प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट वरती. एक मी तुम्हाला दुसरा सबस्टिट्यूट ऑप्शन देतो, विच इज फार 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 बेटर दॅन प्रॉपर्टी ॲज अ इन्व्हेस्टमेंट, दॅट इज म्युच्युअल फंड, एसडब्ल्यूपी. बरोबर. काय आता ह्याच्यामध्ये मी वीज वीज कंपॅरिझन करतो. सगळ्यात पहिला फ्लेक्झिबल विथड्रॉवल अमाऊंट मिळते, टेनंटची डिपेंडन्सी नाहीये. सपोज तुम्ही 1 करोडचं घर घेता, हायपोथेटिकली 25,000चं तुम्हाला रेंट मिळतं. बट वेअर एज तुम्ही हेच 1 करोडची प्रॉपर्टी ऍज अ म्युच्युअल फंड म्हणून बाय करतायत, तर तुम्हाला त्या केसमध्ये रेंट इन द फॉर्मॅट ऑफ एसडब्ल्यूपी कॅन बी 50,000. बरोबर. आम्ही 6% लॉजिक सांगतो. प्रॉपर्टीमध्ये 2, 2.5, 3% रेंट मिळतं. म्युच्युअल फंडच्या रेंट म्हणजे एसडब्ल्यूपी कॅन बी 6 to 8%. जरी मी 6% पकडला तरी डबल होऊन जाते. इथे 25,000 रुपये टेनंट रेंट येणार आहे, इकडे तुम्हाला 50,000 रुपये एसडब्ल्यूपी मिळणार. नो मेंटेनन्स, नो वेकन्सी. म्हणजे असं नाही की एखाद्या महिन्यामध्ये मला रेंट येतच नाहीये, टेनंट सोडून गेला. पण म्युच्युअल फंडच्या एसडब्ल्यूपी असं नाही होत. एव्हरी मंथ तुम्हाला तुमचं रेंट म्हणजे एसडब्ल्यूपी मिळत राहणार. काही मेंटेनन्स कॉस्ट नाही, किंवा मेंटेनन्स कॉस्ट पण द्यावी लागते, काही नाही. यू कॅन स्टॉप, चेंज एनी टाइम. हे जे एसडब्ल्यूपी आहे, तुम्हाला वाढवायचंय, तुम्हाला थांबवायचंय, तुम्ही कधीही करू शकता. पण प्रॉपर्टी घेतल्यावरती तुम्हाला हे करता येत नाही. डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ. एखादी प्रॉपर्टी घेतली तर मला त्या प्रॉपर्टीवरती डिपेंडन्सी वाढली, पण इथे मला जी प्रॉपर्टी मी म्युच्युअल फंड मध्ये घेतोय, अगेन मी प्रॉपर्टी वर्ड युज करते, म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये मी लमसम मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तर ते मला डायव्हर्सिफाईड पण करता येतात. मला डेट मध्ये टाकता येतात, इक्विटीमध्ये टाकता येतात, गोल्ड मध्ये टाकता येतात, मला ते हायब्रिड फंड्स ऑप्शन घेता येतो. तर इथे फ्लेक्झिबिलिटी पण मिळते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हाय लिक्विडिटी, जे घरामध्ये नाही मिळत, इथे कम्प्लिटली हाय लिक्विडिटी मला मिळते. मी कधीही माझं हे म्युच्युअल फंडचं घर, म्हणजे आपण जे घेतलेले इन्व्हेस्टमेंट केले कॉर्पस, मी कधीही विकू शकतो. अगेन कितीही अमाऊंट मध्ये विकू शकतो. मी 1 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट लावलेले आहेत, मला 5 लाख रुपये हवेत, मला 10 लाख हवेत, का मला पूर्ण 1 करोड रुपये हवेत, जस्ट ऑन अ क्लिक, एक बटन क्लिक कराल, अकाउंटला पैसे जमा होतील. सो कम्प्लीट हाय लिक्विडिटी अवेलेबल आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ट्रान्सपरंट व्हॅल्युएशन. तुम्ही डेली त्याचा व्हॅल्युएशन बघू शकता, की जे मी 1 करोड रुपये लावले त्याच्यातनं मला जे मंथली एसडब्ल्यूपी मिळाल्यानंतर माझा कॉर्पस काय बिल्ड होतोय, किती बनतोय, हा ट्रान्सपरन्सी जो प्रॉपर्टी ऍज अ इन्व्हेस्टमेंट मध्ये नाही आहे. करेक्ट. सो किती फायदे आहेत बघा, जर मी प्रॉपर्टी ऍज अ इन्व्हेस्टमेंट मध्ये किती नुकसान असतात किंवा किती डिसअडव्हान्टेज असतात, पण तेच प्लस पॉईंट इकडे बनतात म्युच्युअल फंड्स मध्ये. फ्लेक्झिबिलिटी मिळते, कन्व्हिनियंट मिळतं, ट्रान्सपरन्सी मिळते, लिक्विडिटी मिळते, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन मिळतं, इझी टू बाय, इझी टू सेल होऊन जातं. बरोबर. पण इथे पण कन्सर्न आहे की एसडब्ल्यूपी इज मार्केट लिंक, आणि मार्केट लिंक एसडब्ल्यूपी नसते. आपलं कॉर्पस जे असतात ते ऍक्च्युली मार्केट लिंक असतं, बट नीड टू डू प्रॉपर असेट अलोकेशन. इट इज नॉट अ गॅरंटेड, म्युच्युअल फंड इज नॉट अ गॅरंटेड लाईक अ प्रॉपर्टी ऑनली. पण इथे जर तुम्ही विथ द हेल्प ऑफ आमची जर तुम्ही हेल्प घेतायत प्रॉपर असेट एलोकेशन बनवण्यामध्ये, तर नक्कीच तिथे तुम्हाला एक श्युरिटी राहू शकते की आपला हा म्युच्युअल फंडचा कॉर्पस जो पण बिल्ड करतोय, तो एक सायझेबल रिटर्न्स पण बनवणार आहे, आणि एसडब्ल्यूपी पण आपल्याला मिळत राहणार आहे. तर तुम्हाला तिकडे पूर्ण डिपेंडन्सी तुमची तिथे कमी होऊन जाते. बरोबर. एक्झाम्पल घेतो मी, आणि एक रिअल एक्झाम्पल वरती पण नंतर येतो. सिम्पल कंपॅरिझन, 1 करोड कॉर्पस जर मी प्रॉपर्टीमध्ये लावतोय, तर 2-3% मला रेंट मिळतं. बरोबर. इथे मला जवळजवळ 6% होऊन जातं. बरोबर. एसडब्ल्यूपी सगळ्यात मोठा फरक इथेच पडला तुमचा. अगेन जो मी प्रॉपर्टीमध्ये जो मला रेंट मिळतो, हा नेट रेंट मला मोजायचा असतो, की नेट मला किती मिळतं. तिथे कॉस्ट पण असते, इथे मला काही कॉस्ट नाही लागत. इथे जो पण एसडब्ल्यूपी येते ते नेट एसडब्ल्यूपी येते. बरोबर. सो बेटर चॉईस इज नॉट प्रॉपर्टी वर्सेस म्युच्युअल फंड, इट इज विच रूट इज हेल्पफुल टू यू to meet your goal, to reduce your stress, and to get your better liquidity. It is far important. Right? So, मी हे दाखवण्यापूर्वी तुम्हाला एसडब्ल्यूपी चे कॅल्क्युलेशन दाखवतो.
पुन्हा एकदा तुम्ही आपल्या वेबसाईट वरती जाऊ शकता. तुम्ही इथे SWP कॅल्क्युलेटर्स बनवले, तुम्ही इथे टाकून बघू शकता काय होतं म्हणून. मी इथे सपोज टाकतो की 1 करोडची मी प्रॉपर्टी घेण्या अगोदर मी 1 करोडचं इथे SWP घेतो म्युच्युअल फंड मध्ये. आणि मी सांगितलं असतं मगाशी की आपण 6%, 7%, 8% या हिशोबामध्ये आपण SWP लावू शकतो. मी इथे 6% हिशोब दाखवतो. म्हणजे मंथली 50,000. मंथली 50,000 मध्ये वर्षाला झाले 6 लाख रुपये. 1 लाख वरती 6 लाख म्हणजे 6% झाले, बरोबर. त्या हिशोबाने लावले. मी सध्या बघतो की मी काहीही अॅन्युअल स्टेपअप लावत नाही. एसडब्ल्यूपी कॉन्स्टंट ठेवतो. ₹50,000 एव्हरी मंथ मी घेत राहणार. आणि या जो मी इन्व्हेस्टमेंट केल्या ह्याच्यातनं मी सपोज एकदम एकदम बिलो एव्हरेज 10% रिटर्न मिळत आहेत. तर काय होणार, हे मी किती वर्ष ठेवतो, सपोज मी 10 वर्ष ठेवले तर काय होणार. वरती आलं सगळं कॅल्क्युलेशन. मी टोटल अमाऊंट विथड्रॉ किती केली, 60 लाख. 6 लाख रुपये वर्षाला, 50,000 रुपये महिन्याला, म्हणजे टोटल माझे विड्रॉल झाले 60 लाख. मी याच्यातनं घेतले प्रॉपर्टी मधनं 10 वर्षामध्ये. आणि हे काढून पण माझी प्रॉपर्टी 1 करोडची जी आहे ती बनली 1 करोड 54 लाख रुपये, बरोबर. इथे तुम्ही टाका की ऑफकोर्स ही प्रॉपर्टी मला 14% रिटर्न्स डिलिव्हर्ड करते. इट विल बिकम 2 करोड 38 लाख रुपीज. इथे आपण पर्सेंटेज आणि कॉर्पस काय बिल्ड होतोय दोन्ही ऍट अ टाइम बघू शकतो. पण इन बिटवीन सपोज तुम्ही म्हणता की मला मध्ये मध्ये पण विड्रॉल हवेत, मी म्हणतो मला 5व्या वर्षी 5 लाख रुपये लागतायत, मी ते विड्रॉ पण करतोय, तर माझी अमाऊंट किती होते. मी एक 8व्या वर्षी 10 लाख रुपये विड्रॉल करतोय, तर माझी आता कॉस्ट किती बनते, तर तरी माझे 2 करोड 12 लाख रुपये बनतात. तर या कॅल्क्युलेटर मध्ये जाऊन तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन टाकून SWP कॅल्क्युलेटर करून बघू शकता, बरोबर. आता मी तुम्हाला एक लाईव्ह पण दाखवतो. मी जस्ट थोड्या वेळापूर्वीच SWP ऍक्च्युअली रिटर्न देतं काय एवढं खरोखर SWP. तर एक थोड्या वेळापूर्वीच मी SWPचा एक एक्झाम्पल घेतलेलं, जस्ट मी शो करतो आणि मग आजचं सेशन आपल्याला एंड करतो, बरोबर. दिस अ लाईव्ह एक्झाम्पल घेतलेलं आहे SBI इक्विटी हायब्रिड फंडचं. 30 लाख रुपये मी ऍज अ म्युच्युअल फंड मध्ये लमसम मध्ये इन्व्हेस्टमेंट केले आणि त्यातून 20,000 रुपीज विड्रॉल घेतले. आता 20,000 विड्रॉल म्हणजे ना हे 8%चा हिशोब झाला का. तर तुम्ही ह्याचं कॅल्क्युलेशन लावा. 2,40,000 रुपये महिन्याचे वर्षाचे, 20,000 रुपये महिन्याचे, 2,40,000 रुपये वर्षाचे, 30 लाखाच्या अगेन्स्ट मध्ये हे जवळजवळ 8% म्हणतात. आता कोणी प्रॉपर्टीमध्ये 30 लाख रुपये जर प्रॉपर्टी घेतली असते, त्याला 20,000 रुपयाचं रेंट आलं असतं का, नसतं. पण इथे SWP फंड 20,000ची घेतली. ही इन्व्हेस्टमेंट केली 2016ला आणि 2026 आतापर्यंत काय बनलं. तर या प्रॉपर्टीमधनं, या 30 लाखाच्या प्रॉपर्टीमधनं मी 120 महिने रेंट म्हणजे SWP घेतलं, तर ते जवळजवळ झाले 24 लाख टोटल. हे 24 लाख रुपये घेऊन पण माझ्या या 30 लाखाची व्हॅल्यू ऍट दिस मोमेंट आफ्टर टेकिंग दिस 24 lakhs, हा का इन्क्लुडिंग नाही, आफ्टर टेकिंग दी 24 लाख, त्या 30 लाखाची व्हॅल्यू आज 48 लाख पण आहे. म्हणजे मला जवळजवळ 12% रिटर्न या गेल्या 10 वर्षात दिलेले आहे. आणि माझी गोष्ट काय माहितीये का, गेले 3 महिने 4 महिने मार्केट पडलेलं आहे, या मोमेंट मध्ये पण मला 12% रिटर्न मिळतंय. जर हे पडलं नसतं तर हे 13-14% असलं असतं आणि ही 48 lakhs नाही, ही जवळजवळ 55-60 lakhs व्हॅल्यू असली असते. सो मार्केट जरी पडलेलं आहे तरीही माझा जर टाइम होरिझॉन मोठा आहे तर मला मॅटर करत नाही, माझे रिटर्न्स एक एव्हरेज मध्ये राहतात. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर होत आहे. मी अगेन माझ्या प्रेझेंटेशन वरती येतो आणि क्विकली रॅपअप करतो की आज आपण आता काय काय बघितलेलं आहे. सो इमोशनल थिंकिंग वर्सेस प्रॅक्टिकल थिंकिंग. प्रॉपर्टी घेताना म्हणतो, प्रॉपर्टी घेताना प्रॉपर्टी तो होनी चाहिए, लोग क्या कहेंगे, रेंट तो आ रहा है ना, अच्छा खासा इन्व्हेस्टमेंट आहे, टॅक्स बेनिफिट मिल रहा है, या सगळ्या गोष्टी ना इमोशनल आहेत, या सगळ्या गोष्टी थेरॉटिकल आहेत, प्रॅक्टिकल नाही. प्रॅक्टिकल मध्ये कॅन यू अफोर्ड इट, कॅन आय अफोर्ड इट, व्हॉट इज द नेट रिटर्न आफ्टर कॉस्ट, हे कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. विल दिस ब्लॉक माय गोल, माझे दुसरे गोल तर ब्लॉक नाही करणार माझी प्रॉपर्टी घेतल्यावरती. अँड हाऊ इझी इज एक्झिट, मोस्ट इम्पॉर्टंट. अँड टॅक्स कम्प्लायन्स काय, हे प्रॅक्टिकल अप्रोच प्रॉपर्टी घेताना असले पाहिजे. सो पॅट प्रॉपर्टी चेकलिस्ट, पॅट म्हणजे आपले पॅट फायनान्शियलची प्रॉपर्टी चेकलिस्ट सांगतो तुम्हाला घेताना. एक लास्ट स्लाइड आहे सेशनची. एमर्जन्सी फंड्स रेडी आहेत का बघायचे. EMI विदिन 35-40% मध्ये असला पाहिजे. ऑल इन कॉस्ट कॅल्क्युलेटेड असले पाहिजे आणि टॅक्स इम्पॅक्ट चेक केला पाहिजे. हा प्रॉपर्टी तुम्ही स्वतः घेतानाही कन्सिडर करा किंवा ऍज अ इन्व्हेस्टमेंट करतानाही कन्सिडर केले पाहिजे. दुसरा, इन्शुरन्स ऍडिक्वेट असला पाहिजे. डाऊन पेमेंट
नॉट डिस्टर्बिंग टू युअर गोल्स, रेंटल यील्ड कॅल्क्युलेटेड आफ्टर कॉस्ट आणि एक्झिट प्लॅन क्लिअर असला पाहिजे. सो बिफोर बाईंग प्रॉपर्टी, मॅप इट टू युअर फायनान्शियल प्लॅन. आपण तुमचा फायनान्शियल प्लॅन बनवला असेल ना, तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता आपण नेहमी फायनान्शियल प्लॅन थ्रू जातो, तर त्याच्यामध्ये तुमची जर प्रॉपर्टी ऍज अ बाईंग करत असेल तर तुमच्या फायनान्शियल गोल्स मध्ये पण ती मॅप असली पाहिजे. आय होप मी खूप साऱ्या गोष्टी बोललो याच्यामध्ये. आय होप तुम्हाला याच्यातल्या बहुतांश गोष्टी कळल्या समजल्या असतील. आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला काही कन्सर्न असतील, काही डिस्कशन करायचे असतील तर प्लीज आय एम ओपन फॉर दॅट. ई कॅल्क्युलेटर मी नाही दाखवलेलं आहे, पण पहिला मी तुमचे क्वेश्चन्स घेणार आणि जर टाइम परमिट करत असेल आणि तुम्हालाही इंटरेस्टेड असेल तर मी शेवटचा कॅल्क्युलेटर दाखवेल. तो प्रॉपर्टी घेतल्यावरती मी कुठल्या टॅक्स मी प्रॉपर्टी विकल्यावरती मी कुठला टॅक्स पे केला पाहिजे विथ इंडेक्सेशन विदाउट इंडेक्सेशन, आणि जर मी 54AC बॉन्ड मध्ये जर जातोय तर मी किती टॅक्स वाचू शकतो. Correct? इथे मी थोडासा पॉज घेतो आणि मी तुमच्या आता प्रश्न घेतो. बरोबर. आय होप काही क्वेश्चन्स आले असतील. प्रज्ञा मॅडम, कॅन यू येस हेल्प मी विथ या क्वेश्चन? सो अमित, काही क्वेश्चन्स आलेले आहेत आपल्याला, आणि आता सगळा पूर्ण सेशन झाल्यावर पण क्लायंट्सला काही क्वेश्चन्स आले असतील, दे कॅन जस्ट पुट इट इन द Q&A. आपण एक एक पटकन त्यांना आन्सर्स देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला असं कुठे वाटलं असेल की आम्ही म्हणजे थोडंसं प्रॉपर्टीला म्हणजे तुमचे जे काही कन्सर्न्स होते ते त्याच्यात क्लिअर नाही झालेत, किंवा कुठे आमचं बोलणं आणि ते तुम्हाला पटलं नसेल, तर तेही क्वेरीज असतील तर प्लीज पोस्ट ऑन करा, म्हणजे आम्हालाही कळेल तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय, आणि आम्ही त्याला रॅशनल आन्सर देण्याचा प्रयत्न करू. सो फर्स्ट क्वेश्चन जे आहे ते संकेत देशपांडेचं आहे, विच इज EMI मध्ये होम मेंटेनन्स कॉस्ट इन्क्लूड करावी की नाही. अमित, यू वॉन्ट टू आन्सर? येस, ऍक्च्युली करावीच करावी. मी तुम्हाला कॅल्क्युलेटर दाखवलं ना त्याच्यामध्ये की ही कॉस्ट केलीच पाहिजे ना, कारण होम मेंटेनन्स आपण कॉस्टच आहे ही, आपल्या खिशातनं पैसे जात आहेत, तर ती अगदी करावी. EMI मध्ये तुम्ही करा किंवा तुम्हाला जर रेंट असेल तर रेंट मधनं मायनस करा, दोन्ही एकच गोष्ट आहे, पण ही करावीच करावी. कारण होम मेंटेनन्स आहे ना, आपल्याला ते सोसायटी मेंटेनन्स बोला किंवा घरामध्ये काही रिपेअरसाठी मेंटेनन्ससाठी काही खर्च येत असेल, इट मस्ट बी इन्क्लुडेड. हा, म्हणजे मला त्याच्यात एक क्लॅरिफिकेशन, म्हणजे तुमच्या टोटल पगारात ते करा, पण जे लोनचे आम्ही तुम्हाला पर्सेंटेजेस दिलेले की 50% किंवा 35% to 40%, त्याच्यात ते एक्सक्लुजन टाकलं तर चालेल, पण टोटल जो तुमचा इन हँड सॅलरी येते त्यातनं हे सगळे खर्च बसतात की नाही हे कॅल्क्युलेट केले पाहिजेत आपल्याला. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. या सुनील कुणकरचा प्रश्न होता, सम बँक आस्क मिनिमम 3 EMI टू बी पेड ॲज प्रीपे, हाऊ टू हँडल दिस. सुनील सर, हे तुमच्या बँकेच्या पर्स्पेक्टिव्हवर, कारण का कधी कधी प्रीपेमेंट्सला पण तुम्हाला एक चंक अमाऊंट द्यावी लागते. सो इट इज नॉट अन आर कंट्रोल, इट डिपेंड्स कम्प्लिटली ऑन बँक टू बँक. एक सर्टन प्रीपेमेंट अमाऊंट थ्रेशोल्ड असतो, तो आपल्याला मीटअप करावाच लागतो. मग कधी कधी थोडासा बोनस आला आणि एखादा EMI तुम्ही जमा करून एकत्र पे केला तरी चालतो. ह्याच्यावर आपण असं काही करू नाही शकणार, कारण का हे बँकेचे रिक्वायरमेंट्स असतात. मयूर चा प्रश्न आहे, should we accumulate entire home corpus and then take loan, pay EMI by SWP from that corpus? मयूर, थोडा इथे वाटतोय मला पण प्रश्न, मलाही नाही कळलेला आहे. अक्युमुलेट एंटायर होम कॉर्पस, मला कळला. ओके. हा, म्हणजे त्याला म्हणायचंय की आपल्याला पूर्ण पैसे आपण डाऊन पेमेंटचे जमा करावे आणि मग त्याच्यातनं अच्छा, अँड देन टेक अ लोन लोन. घेऊन मग SWP करून ते सेन्सिबल जाईल का? मग सेन्सिबल एक्सेल मध्ये नक्की जाईल, म्हणजे हे जास्त बेटर ऑप्शन दिसेल. बट काय होणार आहे माहिती ह्याच्यात, आपलं घर आहे ना 10 ते 15 वर्ष डिले होईल, आपली मुलं मोठी होऊन जातील, आपल्याला जे एन्जॉयमेंट, म्हणजे सगळे इन्फ्लुएन्सर्स असेच बोलतात की तुम्ही तुमच्या घराचे पैसे सगळे रेडी करा, असं होत नाही.
आपल्याला कुठेतरी प्रॅक्टिकल आणि इमोशनल दोन्ही अप्रोच करायचे आहेत. म्हणून थोडीशी ती चेकलिस्ट आपल्याला फॉलो करणं आणि सगळ्यात बेस्ट वे म्हणजे आमच्याशी कनेक्ट करून एकदा आपण ती एक्सरसाइज करतो. वी आर व्हेरी रॅशनल. वी प्रमोट यू टू बाय द हाऊस ॲज अर्ली ॲज पॉसिबल. कारण का आम्हालाही हवं असतं की तुमची जी स्वप्न तुम्ही बघतात ते तुमचे खरे झाले पाहिजेत. सो कुठेही क्लायंटला आम्ही थांबवत नाही. फक्त जर का चुकत असाल तर मात्र त्यांना मार्गी म्हणजे तुम्हाला सांगतो की असं जसं आता एका क्लायंटने बुक केलेलं घर, पण ना त्यांनी पार्किंगच घेतलं नव्हतं आणि 1 BHK घेतलेलं. आय वॉज व्हेरी शुअर दॅट दे वुड इन फ्युचर बाय 2 BHK. विदाऊट पार्किंग घर विकलं जाणार आहे का? मग आम्ही त्यांना पार्किंग बाय करायला सांगितलं. सो ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या डिस्कस करत जा. आता उरलं तुमच्या क्वेश्चनवर. सो इट हॅज टू बी अ रॅशनल अप्रोच. आयडियली एक्सेलवर बघितलं तर येस, पूर्ण घराचं जर का डाऊन पेमेंट रेडी केलं तर आपल्याला जास्त सोयीस्कर जाईल. बट तसं होत नाही लाईफमध्ये. आपल्याला लोनचा सपोर्ट घ्यावा लागेल आणि तसंच हेच सगळं कंटिंजन्सी आहे का, इमर्जन्सी आहेत का, इन्शुरन्स आहे का, हे पॅरामीटर्स चेक करावे लागतील. सो आय होप आय क्लिअर दॅट डाऊट. एक अनॉनिमस कोणीतरी आहे. हम्म. FDs आर गॅरंटेड. हम्म. FDs are guaranteed return, whereas mutual funds are market risk and हम्म. not assured on long-term investments. What's your take on this? Which can he safe bet? म्हणजे कुठला ऑप्शन त्यांनी घ्यावं. म्हणजे FDs आपल्याला कसं एक सेक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट देत आहे, वेरेज म्युच्युअल फंड फार रिस्की असतं. नेमके मला पैसे लागावे आणि त्यावेळेस म्युच्युअल फंड जर का खाली असतील तर मला माझे पैसे खूप कॉम्प्रोमाइज होऊ शकतात. तर ह्या वेळेस आम्ही काय करावं हा क्लायंटचा प्रश्न आहे. विच इज हा बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न येतो. अमित, यू वॉन्ट टू आन्सर दिस? येस. इथेच तर आमचा रोल इम्पॉर्टंट आहे ना याच गोष्टीमध्ये, की कधी आपण FD मध्ये गेलं पाहिजे. नो डाऊट FDज आर गॅरंटेड, आणि FD मध्ये कधी असलं पाहिजे. सपोज मी 10 वर्षापासून FD मध्ये गॅरंटेड मध्ये विथ 6 to 7% रेट ऑफ रिटर्न, तर तर किती आपल्याला ते अफोर्ड होऊ शकतं. इन्फ्लेशन तर बीट करून गेलेलं आहे 10 वर्षामध्ये. सो FD सारखे प्रोडक्ट ना शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी फार सुटेबल असतात. आपणही गाईड करतो की FD घेतली पाहिजे किंवा डेट म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, जिथे व्होलॅटिलिटीचे काही रिस्क नसणार आहे. आणि कधी आपण इक्विटी म्युच्युअल फंड्स, आता इथे इक्विटी म्युच्युअल फंड्स वर्ड यूज करतो पर्पजफुली, विच आर मार्केट लिंक असतात. ऍब्सोल्युटली करेक्ट. ज्या ना खूप वेळेस पहिल्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये व्होलटाईल असतात, त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे कदाचित रिटर्न थोडेफार वरती खालती होताना दिसतात. बट ग्रॅज्युअली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम्स तुम्ही स्वतः पण बघू शकता, किंवा तुम्ही अगदी ज्यांनी पण प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही आरामात 5, 10, 15 वर्षांचे रिटर्न्स बघू शकता. आपल्याकडनं तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता की किती रिटर्न्स बनवलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मार्केट पडतं. फॉर एक्झाम्पल रिसेंटली मार्केट क्रॅश झालेलं वॉर सिच्युएशनमुळे. माझी कुठलीच इन्व्हेस्टमेंट जी मी 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाइम मध्ये केलेली, कुठलीच इन्व्हेस्टमेंट सिंगल डिजिट मध्ये पण नव्हती गेलेली. रिटर्न्स म्हणतोय मी, सिंगल डिजिट रिटर्न्स मध्ये पण नव्हती गेली. आपण 5 वर्षाच्या आतमध्ये मी काही इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या होत्या, त्या कदाचित थोड्याफार सिंगल डिजिट्स मध्ये आलेल्या आहेत. आणि काही इन्व्हेस्टमेंट मी गेल्या वर्षी केलेल्या किंवा 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी केलेल्या, त्या थोड्याफार खालती आलेल्या. सो इथे हेच समजण्याची प्रयत्न करा की लॉंग टर्म आपण सांगतो नेहमी म्युच्युअल फंड्स, इक्विटी म्युच्युअल फंड्स, आपण तर नेहमी सांगतो की 3-5 इयर्स, मोर दॅन 3-5 इयर्स म्हणजे मिनिमम तरी ॲटलिस्ट असलं पाहिजे. तर तेवढ्या पिरियडमध्ये जर तुम्ही लॉंग टर्म साठी जाताय तर मला वाटतं तुम्हाला तेवढं कन्सर्न केलं पाहिजे कम्पेअर टू गॅरंटेड FD. बरोबर. आय होप किती सेफ आहे. अगं ज्यांनी पण प्रश्न विचारलाय तुम्ही आम्हाला इंडिव्हिज्युअली पुन्हा एकदा कन्सल्ट करून भेटून याची क्लॅरिटी घ्याल. तुम्हाला मी खूप सारे तिकडे एक्झाम्पल्स पण दाखवू शकतो, मी स्वतःचा पोर्टफोलिओ दाखवू शकतो की काय आपण घेतो, आणि तेच जे मी स्वतः करतो तेच तुम्हाला पण मी सांगेल करायला, की मी काय केलेलं आहे आणि काय ऍक्च्युअली म्युच्युअल फंड्स किंवा जे इक्विटी ओरिएंटेड फंड्स असतात, ऑप्शन्स असतात. याच्यामध्ये फक्त म्युच्युअल फंड नाही, याच्यामध्ये आपण PMS करतो, आपण AIF फंड करतो, आपण खूप सारे प्रोडक्ट्स आपण आपल्या इन्व्हेस्टरला गाईड करतो. हे सगळ्यांचं उत्तर हेच असणार आहे की लॉंग टर्म साठी जर तुम्ही थांबताय तर तुम्हाला एक बेटर ऑप्शन मिळतात. ओके. त्याच्यामुळे आमची एक्सपर्टीज पण यूज होते की कुठला म्युच्युअल फंड घेतला पाहिजे, तुमच्या पोर्टफोलिओ काय सुटेबल असला पाहिजे. अगेन तुमचा पोर्टफोलिओ हायर रिस्कीमध्ये पण नाही गेला पाहिजे, मॉडरेट असला पाहिजे, जेणेकरून मार्केट क्रॅश झाला तर आपल्या पोर्टफोलिओला तेवढा मोठा इम्पॅक्ट पण नाही लागला पाहिजे. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो आणि मगच इन्व्हेस्टमेंट करतो. सो थोडं निश्चिंत राहा. जर तुम्ही आपल्या बरोबर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आपण तेवढी टेक केअर करतो. तुम्हाला काय ऍड करायचं मॅडम, और गो ऑन टू येस. दी नेक्स्ट म्हणजे क्वेश्चन? FDs ला ना व्हॉट आय फील
दिस इज माय पर्सनल टेक सिन्स लास्ट 15 years ऑफ माय एक्सपिरियन्स. एफडीजला तुम्ही जे रिस्क नाही म्हणत ना, मला त्याच्यात खूप जास्त रिस्क रिस्क वाटते. का असते ते बरं. पण सांगते. इन्फ्लेशन आहे ना, तेच सेम रिटर्न आपण एफडी एखाद्या त्याच्यापेक्षा कमी रिटर्न्स आपण एफडी मधनं घेतोय आफ्टर टॅक्सेशन. आणि तुम्ही जे म्हणताय की मी रिस्क नाही घेत, तुम्ही उलट जास्त रिस्क घेताय. वेरएज म्युच्युअल फंड मध्ये आपण रिस्क घेतो इनिशियल इयर्स मध्ये, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जस्ट चेकआउट, म्हणजे आमच्याकडे स्कीम परफॉर्मन्स रिपोर्ट्स वगैरे असतात, आणि जस्ट चेकआउट 10 years, 15 years, 12 years चे रिटर्न्स, नॉट अ सिंगल म्युच्युअल फंड हॅज गिव्हन 10 लेस प्लस दॅन 10%. पर्सेंट रिटर्न्स. आणि आपण एवढा अभ्यास केल्यानंतर, एवढा त्याचा स्टडी केल्यानंतर ते फंड चॉईस करतो, रिव्ह्यूज करतो, तर शक्यतो चुका होत नाहीत. दिस इज व्हॉट आर टेक इज. फायनली इट इज हाऊ मच रिस्क यू कॅन टेक. शीतल काकली मॅडमचा प्रश्न आहे, व्हॉट अबाउट इन्व्हेस्टिंग इन बिल्डिंग गोइंग फॉर रिडेव्हलपमेंट? शीतल मॅडम, रिडेव्हलपमेंटचं ना दोन्ही प्रोज अँड कॉन्स असतात. 70-60% मी असं बघितलं, रिडेव्हलपमेंट प्रॉपर्टीजला बहुतेकदा स्टेज येतात. मिळाली तुमची प्रॉपर्टी 5-6 वर्षात, 4-5 वर्षात, इट इज नथिंग लाईक इट. कारण का तुम्हाला एक्स्ट्रा FSI मिळतो, कधी कधी एक्स्ट्रा तुम्हाला पैसे मिळतात, रेंटल्स मिळतात, हे सगळ्या प्रोव्हिजन्स असतात रिडेव्हलपमेंटला. बट सेईंग दॅट, खूपदा काही जे राहणारे असतात ते कधी स्टे टाकतात, कारण का त्यांना ते पटलेलं तसं होत नाही. कोणी बाहेरचा माणूस येतो, तो स्टे टाकतो. बाजूच्या एरियावाले काही लिगल केस टाकू शकतात, आणि ह्याच्यामुळे ना ह्या रिडेव्हलपमेंटच्या प्रॉपर्टीज खूप डिले करतात, 10 वर्ष, 15. आणि मेनी ऑफ माय क्लायंट्स आर सफरिंग ड्यू टू दिस. सो दिस इज केस टू केस बेसिस. बट आता असेलच आपली प्रॉपर्टी, चान्सेस घ्यायचे तर ते इट विल बी युअर कॉल डिपेंडिंग ऑन विच लोकॅलिटी यू आर स्टेईंग. बहुतेकशा माझ्या क्लायंट्सने ना रिडेव्हलपमेंट जाण्याच्या आधीच ती प्रॉपर्टी विकली आहे, अँड दे इन्व्हेस्टेड दॅट अमाऊंट इफ इट वॉज अ सेकंड और थर्ड होम. सो आपल्या कॉलवर आहे, हा आपल्या गट फिलिंग्सवर आहे रिडेव्हलपमेंटचा, कारण इट्स अ टोटली लक फॅक्टर बेसिकली. दिस इज व्हॉट आय हॅव सीन. त्याच्यात तुमचा पर्सनली काही, तुमचे जे काही पॅरामीटर्स असतील त्याच्यावर आपण पर्सनली डिस्कस करूया. रवींद्र चौधरीचा प्रश्न आहे, डू वी हॅव एनी कॅल्क्युलेटर विथ होम लोन मॅक्स गेन अकाउंट? खूप व्हेरिएशन आहे रवींद्र सर ह्याच्यावर, ह्या कॅल्क्युलेटरवर, कारण का सगळ्यांचे स्वीप इन FDs, मॅक्स गेन अकाउंट्स ह्याचे ना पॅरामीटर्स वेगळे वेगळे असतात. तुम्ही आमच्याशी पर्सनली कनेक्ट करून तुमचे पर्सेंटेज, तुम्हाला काय मॅक्स गेन अकाउंट इंटरेस्ट देत आहे, तुम्ही किती टाकणार आहात, किती लोन त्याच्या अगेन्स्ट सेट ऑफ करणार आहात, हे आपण पर्सनली कॅल्क्युलेट करून वी कॅन ऑलवेज प्रोव्हाइड यू अ कॅल्सी. दॅट्स नॉट अ बिग डील ॲज सच. सो यू कॅन जस्ट कनेक्ट विथ अस ऑन दॅट. हा सगळ्यांनाच ऍप्लिकेबल नाही होत. SBI असे खूप कमी बँक आहेत जे मॅक्स गेन अकाउंट प्रोव्हाइड करतात. सुप्रिया साई, प्रॉपर्टी आपण लोनवर घेतो, सो 1 करोड प्रॉपर्टी इज अफोर्डेबल, पण म्युच्युअल फंड साठी भेटत नाही, आणि तेवढे आपण सेव्हिंग करत नाही टू इन्व्हेस्ट इन टू म्युच्युअल फंड, देन हाऊ टू प्लॅन SWP इन सच केसेस? हा अजून पण एका सरांनी विचारलाय, थोडासा अल्टरनेटिव्हली विचारलाय. गिरीश शेरजाल सरांनी पण थोडक्यात हाच प्रश्न विचारला मला. सो ह्याच्यात काय होतं माहितीये, इथे आपल्याला थोडंसं SWP जमवायला, कॉर्पस जमवायला आपल्याला SIPचं माध्यम लागतं. SIP इनिशियल इयर्स मध्ये ठेवावी, एक स्टेपअप करत जावी, आणि एक कॉर्पस क्रिएट करावा. कधी कधी लोक FD मध्ये उगीच पैसे ठेवलेले असतात, विच इज हार्डली इल्डिंग एनिथिंग. ते पैसे आपल्याला SWP मध्ये ऍज अ लमसम टाकता येतात, आणि असं करत आपल्याला कॉर्पस क्रिएट करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल, मी माझी प्रॉपर्टी घेईन आणि मग त्याच्यात मला ऍटलीस्ट रेंटल इल्ड येईल. पण आत्ताच आपण जरा बघितलं की ती रेंटल इल्ड किती होती, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला किती बाकीचे खर्च उचलायला लागले, किती पीस ऑफ माइंड गेला, किती EMIचं बर्डन गेलं. सो ही अगेन केस टू केस व्हॅरी होईल. काही लोकांकडे, ज्यांच्याकडे पैसे होते, आम्ही त्यांना सेकंड होम सुद्धा बाय करायला सांगितलेलं, म्हणजे यू कॅन गो हेड विथ द सेकंड होम. सो तुमची किती अफोर्डेबिलिटी आहे आणि खरंच तुम्ही ते करू शकता की नाही, हे तुमचे सगळे जेव्हा डिटेल्स आमच्याकडे येतात, वी डू डिस्कस अँड वी एनकरेज यू की नाही सर, हे तुम्ही ऑप्शन्स एक्सप्लोर करू शकता. सो तुम्हाला जर का पर्सनली त्याच्यावर काही बोलायचं असेल, प्लीज कनेक्ट विथ अस. हा सगळ्यांना रूल अप्लाय नाही होणार की तुम्ही सेकंड आणि थर्ड होम घ्यावं, कारण का EMI लायबिलिटीज खूप जास्त वाढतात. म्हणजे माझ्याकडे आता एक केस मध्येच आलेली, जस्ट 2 महिन्यापूर्वी. द पर्सन इज हॅव्हिंग 2.75 lakhs इन हँड सॅलरी.
शिपिंगमध्ये येतो. 2,75,000 सॅलरी येते, पण 1,75,000 आणि म्हणजे त्यांच्या 3 प्रॉपर्टीज आहेत, त्यातनं 2 प्रॉपर्टीजवर प्रॉपरली रेंट पण येत नाहीये. घोडबंदर रोडलाच आहेत आणि एवढी अनसोल्ड इन्व्हेंटरी आहे की घरही रेंट होत नाहीये. सो अशा वेळेस एक साधं दुबईचं वेकेशन त्यांना करता नाही आलं किंवा प्लॅन करता नाही आलं. सो देर आर सो मेनी केसेस लाईक दॅट. सो वी डू एक्सप्लेन यू लाईक दॅट, म्हणजे केस टू केस बेसिस. रिया जाधवचा प्रश्न आहे. मी इथे एक या छोटासा प्लीज पटकन प्लीज. क्विकली कॅल्क्युलेटर दाखवतो. त्यांचा प्रश्नाचं उत्तर आहे की बरं. मी माझ्याकडे आता 1 करोड रुपये नाही आहेत एसडब्ल्यूपी साठी, तर मी ते कशी बनवू शकतो. तर एक्झाम्पल बरं. जस्ट घेतलेलं अगेन मी म्हणेन आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये जा, patfinancials.in वरती, तिथे एसआयपी प्लस एसडब्ल्यूपी कॅल्क्युलेटर आहेत. तुम्ही इथे जाऊन ना एसडब्ल्यूपी आता माझ्याकडे कॅपॅसिटी नाहीये, पण पुढच्या 5, 10, 15 वर्षामध्ये तर मी आपण एक एक छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून एक कॉर्पस बनवू शकतो लाईक अ प्रॉपर्टी, आणि त्यातनं एसडब्ल्यूपी घेऊ शकतो लाईक अ रेंट. सो मी तेव्हा एक्झाम्पल घेतलं की 10,000 रुपये मी प्रत्येक महिन्याला एसआयपी करतोय, 12% रिटर्न एक्सपेक्ट केलेले, पुढचे 15 वर्ष करतोय, तर माझ्याकडे जवळ 50 लाख रुपये जमा होतात. बरोबर. पण या 50 लाखावरती मी नंतर 40,000 रुपये, मी 10,000ची एसआयपी केलेली होती, पण आता मी 40,000 रुपये प्रत्येक महिन्याला त्यातनं काढतोय. तर काय बनेल, तर तुम्हाला इथे दाखवलं बघा. तर तुमची व्हॅल्यू कधीच संपणार नाही. तुम्ही एव्हरी इयर इथे बघू शकता की माझी व्हॅल्यू किती बनते. तर ही व्हॅल्यू तुमची 30 इयर 40 इयर चालूच राहणार. कधी संपणार, तुम्हाला 40,000 रुपये येतच राहतील पुढची लाईफ टाईम साठी. बरोबर. ते कॅल्क्युलेशन ना इथे करून बघा तुम्ही. जस्ट लाईक अ प्रॉपर्टी, की तुम्ही एक प्रॉपर्टी बिल्ड केली 10-15 वर्षामध्ये आणि त्यातनं नंतर रेंट एन्जॉय करताय. तो रेंट कधीपर्यंत येणार, तर लाईफ टाईम साठी येत राहणार. आणि इन बिटवीन तुम्हाला कधी पैसे काढावेसे वाटले तुम्ही इथून पैसे काढू पण शकता. ती अमाऊंट किती, तर इथे दिलेले बघा, बॅलन्स प्लस इंटरेस्ट किती अमाऊंट ती बनू शकते. तर ह्याच एक्झाम्पलमध्ये पुढच्या 30 वर्षामध्ये जवळजवळ 2 करोड रुपये पण म्हणतात त्या 50 लाखाचे. सो आय थिंक सुप्रिया मॅडमने हा प्रश्न विचारलेला आहे. प्रॉपर्टीसाठी आता मोठे पैसे नाहीये, स्लोली ग्रॅज्युअली यू कॅन बिल्ड. रिया जाधवचा प्रश्न आहे अमित नंतरचा. प्रॉपर्टी बाय करताना कोणते टॅक्स बेनिफिट लक्षात घ्यावे? रिया, हे ऍप्लिकेबल होतं एक 3 वर्षापूर्वी, कारण का आपण सगळेजण ओल्ड रिजाईम मधनं आपले टॅक्स फाईल करायचो. आता आहे ना, आम्ही बऱ्याचशा केसेस एक्सप्लोर करून बघितल्यात विथ ऑल द टॅक्सेबल ब्रॅकेट्स, आणि असं दिसतंय की गव्हर्नमेंट इज मोर प्रमोटिंग टुवर्ड्स द न्यू रिजाईम. आणि त्याच्यात आहे ना, हे जे 24B सेक्शन, 80C सेक्शन, हे सगळे जे यायचे HRA बेनिफिट्स वगैरे, हे कॅल्क्युलेट केल्यानंतर सुद्धा न्यू रिजाईम बरी पडतीये. सो आता ना प्रॉपर्टी आणि टॅक्स हा डायरेक्टली लिंक नाही राहिलाय. सो म्हणजे आम्ही तुला काही त्याच्यात ऍड करायचंय तर बघ. मी आता टॅक्सेशन सगळं दाखवलेलं की कुठले कुठले टॅक्स बेनिफिट मिळतात. एटीसी मिळतं, 24B मिळतं, नंतर कॅपिटल गेन टॅक्सेशन मध्ये पण मी तो कॅल्क्युलेटर दाखवायचा राहिलेलो तसाही, की कॅपिटल गेन टॅक्स मला जर वाचवा असेल तर कुठल्या शेड्यूल मध्ये गेलो पाहिजे, आणि 54AC बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करून मी किती टॅक्स वाचू शकतो. मी हवं तर रिया सेशन संपताना मी तो कॅल्क्युलेटर दाखवतोच पुन्हा एकदा. सो टॅक्स बेनिफिट हेच मिळतात. जर तू रिया जर टॅक्स ते बेनिफिट, म्हणजे तिला म्हणायचं की घर घेताना, घर विकताना वेगळे बेनिफिट्स असतात, घर घेताना वेगळे बेनिफिट्स असतात. ह्याचं मोठं सेशन होऊ शकतं या टॅक्स सेशनवर. सो तू काइंडली कनेक्ट अँड विल एक्सप्लेन यू. आता परत आलेला आहे अनॉनॉमस अटेंडी. मॅडम, मी शासकीय कर्मचारी आहे. मी यापूर्वी 2 वेळेस माडा लॉटरीमध्ये सरकारी कोट्यातनं घर घेण्याचा प्रयत्न केला, पण लागत नाही. या वेळेस घर लागलं तर घर घेणं योग्य का? सर, असं डायरेक्टली नाही आपण उत्तर देऊ शकणार ह्याच्यावर. तुमचा पगार किती येतोय, तुमचा खर्च किती आहे, तुमच्या डाऊन पेमेंटची तयारी किती आहे, घरात तुम्ही किती अर्निंग मेंबर्स आहात, जबाबदाऱ्या किती आहे, याच्यावरनं हे सगळे कॅल्क्युलेशन्स होतात. असं हे एका प्रश्नात आपण ह्याचं उत्तर नाही देऊ शकणार. तुम्हाला आमच्याशी कनेक्ट करावं लागेल आणि आपण तुमचा सविस्तर अभ्यास करून मग तुमच्या या प्रश्नांचं उत्तर देऊ. सुशांत रोटकरचा प्रश्न आहे. Considering interest amount getting cut in early home loan period, is it favorable to switch home loan banks based on less interest rate provided based on CIBIL score? अमित आन्सर देऊ म्हणा मी, चालेल. सुशांत सर, ह्याचं कसं होणार माहितीये, डेफिनेटली जर का तुम्हाला लॉंगर स्पॅन आपला उरलेला आहे होम लोन रेटचा, म्हणजे टेन्युअरचा, आणि तुम्हाला इथे समजा आपल्या आताच्या बँक लोन इंटरेस्ट 9, 9.5, 8.5% आहे, आणि ते आपल्याला SBI किंवा चांगल्या बँकेत आपण शिफ्ट करतोय आणि ते 7, 7.5
8% जात आहे, म्हणजे 1% फरक पडतोय. इट डज मेक अ सेन्स टू स्विच ऑन युअर होम लोन. फक्त ते होम लोन स्विच ऑन करताना लक्षात घ्या, देर इज अ प्रोसेसिंग फी इन्व्हॉल्ड, देर इज अ स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, हे सगळ्या ज्या पॅरामीटर हिडन कॉस्ट आपण म्हणतो, या सगळ्या अंडरस्टँड करा आणि मगच ते करा. कारण का ना, खूपदा आपण म्हणजे किती वाचतायत हे बघतोय, पण अपफ्रंट आपल्याला किती दुसऱ्या बँकेला द्यायचे पैसे, हे कधी कधी कॅल्क्युलेशन बँक्सवाले पण नाही, त्यांना पाहिजे असतात तुमचा तो बिझनेस, तर ते सांगत नाहीत. तर हे कॅल्क्युलेशन त्यांना नीट, की मला सगळा खर्च किती येणार आहे ऑल टुगेदर, हा कॅल्क्युलेट करूनच मग तुम्ही शिफ्ट करा. आणि तुमचा सेकंड प्रश्न आहे, इज इट पॉसिबल टू प्लॅन फॉर न्यू होम बाईंग ॲज वेल एज प्रीपेइंग करंट होम लोन अर्ली? आत्ताच आपण बराच वेळ अमित त्याच्यावर बोलत होता, की तुम्ही हे काय होतं, आता तुम्ही बघा, न्यू होम बाईंगचं पण तुम्ही प्रीपेमेंट करणार, तुम्ही आधीचा जो लोन घेतलेला त्याचा पण प्रीपेमेंट करणार. इथे कुठेतरी आहे ना, तुमचा जो लॉंग टर्म जे गोल्स असतात टुवर्ड्स युअर रिटायरमेंट, टुवर्ड्स युअर किड्स एज्युकेशन, टुवर्ड्स युअर वेकेशन्स, ह्या ज्या गोष्टी असतात त्या कुठेतरी बाजूला राहतात. आणि फक्त आपलं एकच एम असतं, माझं लोन कसं लवकर क्लिअर करावं. यात ना खूप लोक मेस आउट करतायत. म्हणजे 58ला माझ्याकडे येत आहेत आणि सांगतात, प्रज्ञा माझ्याकडे फक्त 30-35 लाख आहेत, आता मी घर कसं चालवू ते चाल. आणि मग अशा वेळेस आम्हाला सांगाल की सर आता नोकरी करावी लागेल, किंवा मुलाला सांगा त्याला पैसे पाठवावे लागतील, आणि ते दोन्ही केसेस फार डिफिकल्ट असतात. सो हे सगळं करताना विचार करा, दोन्ही गोष्टी एकत्र होत नाहीत. एखादंच घर ठेवलं आणि तुमची केस वेगळी असेल, समजा तुमचं इन हँड टेक सॅलरी खूप जास्त आहे आणि तुमच्याकडे खूपच सरप्लस उरतोय, तर डेफिनेटली वी कॅन ऍडवाइज दॅट. तर हे केस टू केस डिफर करेल. अजून एक क्वेश्चन राहिलाय आपला फक्त. आय हॅव सम सरप्लस, शुड आय इन्व्हेस्ट इन प्रिन्सिपल और इंटरेस्ट रिडक्शन वाईल होम लोन प्रीपेमेंट? सर, हा तर तुम्हाला थोडासा कन्फ्युजन आहे. असं नाही होत, फक्त प्रिन्सिपल फक्त इंटरेस्ट असं नाही होत. वेन यू डिडक्ट दॅट, युअर प्रिन्सिपल इज गेट माय, म्हणजे तुमचं प्रिन्सिपल मायनस होतं, आणि त्याच्यामुळे तुमचा इंटरेस्ट जो ड्यू असतो किंवा तो पे करायचा असतो, तो ऑटोमॅटिकली खाली जातो. फॉर एक्झाम्पल, आपलं 1 कोटीचं लोन होतं, आपण आतापर्यंत 20 लाख भरलेत, आणि आता अचानक आपल्याकडे 20 लाख आलेत. आपलं 80 लाखाचं आउटस्टँडिंग राहिलेलं, त्याच्यातनं 20 लाख तुम्ही मायनस कराल, 60 लाख उरलेत, आणि 60 लाखावर आता किती इंटरेस्ट पेमेंट ड्यू होईल, तेवढंच तुम्हाला आता इंटरेस्ट पुढे जाऊन बसायचंय. सो हे, म्हणून ते कॅल्सिस जरा वापरा, तुम्हाला ते एक्झॅक्टली क्लॅरिफिकेशन येईल की आपल्याला काय फरक येणार आहे जेव्हा तुम्ही ऍडिशनल पेमेंट्स करतात तेव्हा. आय थिंक वी आर क्लिअर विथ आर क्वेश्चन्स राईट नाव. त्याच्यातनं पण क्लायंट्सना बरेच क्वेश्चन्स येतील. तुमच्या केसेस तुमच्याप्रमाणे, इंडिव्हिज्युअल केस प्रमाणे सगळ्या व्हेरी होतात. इट कांट बी जनरलाइज. सगळ्यांना वेगळी वेगळी उत्तरं येतात. दोन मैत्रिणी कनेक्ट करतात, एकाला मी सांगते घर घे, दुसऱ्याला सांगते आत्ता घर घेऊ नका. दोघंही कन्फ्युज की असं का मॅडमनी सांगितलं. बट दॅट डिपेंड्स ऑन युअर पॅरामीटर्स बेसिकली. तुमचे अर्निंग पोटेन्शियल, तुमचे लोन आहे, तुमच्या घरात किती अर्निंग मेंबर्स आहेत, ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर आपण ते कॅल्क्युलेट करतो. अजून एक काहीतरी प्रश्न आलेला आहे लास्ट, योगेश सुर्वे सरांचा आहे. I own a total of 3 flats. Out of these, 2 flats are loan free and currently rented out. Could you please suggest whether it would be a better decision to sell these flats and invest the proceeds into mutual fund, or to continue holding these properties? What should be the best financial solutions in your opinion? Sir, ह्याचे सगळे फिगर्स मला लागतील तुमच्याकडनं. वी विल कॅल्क्युलेट दॅट ऑन द एक्सेल्स अँड यू विल हॅव टू टेक दॅट डिसिजन्स प्रॅक्टिकली अँड इमोशनली. सो हे तुमचे सगळे जे आपले घर, तिन्ही घर, त्यातनं एक राहतं घर असणार, बाकीच्या 2 घरांचे मला व्हॅल्युएशन्स लागतील, मला काही रेंटल्स येत असतील तर ते डिटेल्स लागतील, आणि वी विल कॅल्क्युलेट दॅट फॉर यू. असं एकदम जनरलाइज मी हे उत्तर तुम्हाला देऊ शकणार नाही. 90% or 95% ऑफ द टाइम इट विल बी बेटर दॅट यू सेल ऑफ दिस प्रॉपर्टी अँड यूज SWP ॲज द ऑप्शन. एक्सेलवर तर हेच नक्की उत्तर येणार. या अमित, एनिथिंग एक्स्ट्रा? जर तुम्ही अलाव करत असाल, टाइम परमिट येस करत असाल, तर येस मी प्लीज. बोल. शेवटचा एक कॅल्क्युलेटर आहे, तो हवा बर. तुम्ही दाखवतो. शुअर. अजून पण प्रश्न तेच येतात. अगेन लोकांना हे असं वाटेल की आपण अनबायस्ड आहोत प्रॉपर्टी बाबतीत, तर असं नाहीये. आम्ही ही प्रॉपर्टी रिकमेंड करतो, लोकांना सांगतो की बाबा आता तुम्ही 1 BHK वरनं 2 BHK वरती जायला पाहिजेत, 2 वरनं 3 BHK वरती जायला पाहिजेत, बेटर लोकेशन वरती जायला हवंय, पण ते स्वतःला राहण्यासाठी. खूप वेळेस
ऍज अ इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी तेवढी फेवरेबल होत नाही. ठीक आहे, तर कन्क्लुजन हा आहे. प्रॉपर्टी कधी फेवरेबल होते? ज्या वेळेस मी त्याचं कॅल्क्युलेशन परफेक्टली करतो. मी तुम्हाला आणखी एक सांगतो, प्रॉपर्टीमध्ये ऍज अ इन्व्हेस्टमेंट करताना कधी तुम्ही प्रॉफिटेबल असू शकता. प्रॉपर्टी ना एकदम रॉ प्राइस मध्ये ज्यावेळेस लॉन्चिंग होते त्यावेळेस जर तुम्ही घेतायत आणि ती फिनिश होतपर्यंत म्हणजे ज्यावेळेस त्याची पजेशन्स मिळेपर्यंत तुम्ही जर विकतायत ना, तुम्हाला ऍक्च्युली फायदा होतो. आणि तेही लोनवरती जर घेत असाल तर, कारण त्याच्यामध्ये प्राइस एस्केलेशन खूप होतं. पण प्रश्न तोच पडतो की त्यावेळेस बिल्डरकडे स्वतःकडे इन्व्हेंटरीज खूप असतात. आपली इन्व्हेंटरीज तो विकणार का त्याची स्वतःची इन्व्हेंटरीज विकणार? पण त्याच वेळेस सगळ्यात जास्त प्रॉफिट होतो. ठीक आहे, मी मगाशी जसं म्हणाल तसं एक कॅल्क्युलेटर राहिलेला आहे. तो मी फक्त, आय होप तुम्ही बहुतेक लोक अजूनपर्यंत आहेत, कनेक्टेड आहात. सो मी तो दाखवतो. अं, तो इंडेक्सेशन रिलेटेड कॅल्क्युलेटर आहे. म्हणजे जर मी प्रॉपर्टी घेतली आणि तिला विकली तर मला किती टॅक्स येऊ शकतो, तो टॅक्सेशन मी कसा वाचवू शकतो, आणि जर वाचवायचं असेल तर माझे काय काय ऑप्शन्स आहेत. बरोबर? काही लोकांना कॅल्क्युलेटरचे टॅक्सेशनचे नियम माहिती नसतील, तर मी फक्त क्विकली नियम सांगतो की कुठल्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही प्रॉपर्टी घेतलेली आपल्याला ती टाकायची आणि कुठल्या वर्षी तुम्ही विकली आहे. आता तर विकली म्हणजे मला बॅक डेटेडच घ्यावा लागेल, फ्युचरचा मी नाही दाखवू शकणार आहे. करेक्ट? पण फ्युचरचा पण अंदाजा मोरॉललेस तुम्हाला ह्याच्यातनं कळू शकतो. अंदाजा कसा? सपोज 2010 आणि 11ला मी एखादी प्रॉपर्टी घेतली. एक्झाम्पल, 1 करोडची प्रॉपर्टी घेतली आणि 2025-26 म्हणजे जवळजवळ मी 15 वर्षानंतर तिला मी विकतोय 2.5 करोड रुपयाला. ठीक आहे, आता हे तुम्ही ऍक्च्युअली फिगर टाका इथे. कॅल्क्युलेटर तुम्हाला हा मिळेल, आपल्या वेबसाईटवरती डिप्लॉय होईल, तुम्हाला मिळेल, तुम्ही टाकू शकता. होल्डिंग पिरियड किती होता? 15 वर्ष. आता इथे CII ऍट द इयर ऑफ परचेस, CII म्हणजे कॉस्ट ऑफ इंडेक्स, तुम्हाला राईट दिसेल. दिस इज टॅक्सेशन पर्पज. थोडं थोडं टेक्निकली तुम्हाला वाटेल. ज्या वर्षी मी प्रॉपर्टी घेतली 10-11ला, त्या वर्षीचा इन्फ्लेशन इंडेक्स काय होता आपल्या भारताचा, आणि ज्या वर्षी मी विकली त्या वर्षीचा इन्फ्लेशन इंडेक्स काय होता, तर इथं आम्ही इंडेक्स पण टाकले. ह्याच्यानुसार आपल्याला इंडेक्स कॉस्ट ऑफ एक्वायझिशन मिळते. बरोबर? गव्हर्नमेंट सांगतं की तुम्ही ज्या वर्षी पण प्रॉपर्टी घेतली त्याची त्यावेळेसची कॉस्ट आणि आत्ताच्या कॉस्ट मध्ये इन्फ्लेशन तर आलंच ना. तर 1 करोडला प्रॉपर्टी घेतलेली, गव्हर्नमेंटनुसार ती 1 करोडची प्रॉपर्टी बिकॉज ऑफ इन्फ्लेशन आत्ताची 2.25 करोड रुपयाची प्रॉपर्टी. आणि तुम्ही विकली कितीला? 2.5 करोडला. बरोबर? तर त्याच्यातलं प्रॉफिट किती गव्हर्नमेंट सांगतं, ह्याला म्हणतात विथ इंडेक्सेशन. तर इथे बघा, इथे डिफरंट टाकलंय विथ इंडेक्सेशन. मेथड ए, विथ इंडेक्सेशन कॅल्क्युलेट केलं तर मला प्रॉफिट येतो 24,85,000. त्याच्यावरती मला 20% द्यायचा आहे, म्हणजे मला किती टॅक्स द्यावा लागेल? 4,97,000, 5 लाख रुपये. बरोबर? दुसरा गव्हर्नमेंट ऑप्शन देतं की तुम्ही सरळ नेट कॅल्क्युलेट करा की तुम्हाला प्रॉफिट किती झालाय. 2.5 करोडला विकली, 1 करोडला घेतलेले, नेट प्रॉफिट झाला 1.5 करोड. या 1.5 करोड वरती 12.5% द्या. बरोबर? तो आला किती? 18,75,000. या दोघांपैकी जो तुम्हाला द्यावासा वाटतोय तो द्या. तुम्हाला जास्त द्यावासा वाटतंय जास्त द्या, कमी द्यावासा वाटतं कमी द्या. तर नक्कीच आपण कमीच देणार आहोत. तर या केसमध्ये कोणाला प्रॉफिट होतोय, कुठल्या मेथडमध्ये प्रॉफिट होतोय? तर विथ इंडेक्सेशन मध्ये आपण फक्त 5 लाख, 4,97,000चा टॅक्स देतो. तर तुम्हाला या कॅल्क्युलेटरमध्ये हे कळेल. करेक्ट? आता ह्याच्यानंतर पण 2 ऑप्शन येतात की मला हाही टॅक्स द्यायचा नाहीये गव्हर्नमेंटला. तर मी काय करणार? तर गव्हर्नमेंट सांगतं एक तर नवीन प्रॉपर्टी घ्या, तर मी तुम्हाला काही टॅक्स नाही लागणार, किंवा हाच अमाऊंट तुम्ही कॅपिटल गेन मध्ये टाका. कॅपिटल गेन बॉन्ड असतात, ज्याला 54EC कॅपिटल गेन बॉन्ड म्हणतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही टाकताय तर तुम्ही टॅक्स वाचू शकता. सो इथे बघा, मी मेथड घेतला की पहिल्या मेथडमध्ये मला 4,97,000 लागतोय. दुसऱ्या मेथड पेक्षा मला 13 लाख रुपये कमी द्यावे लागतात. तर मी मेथड ए मध्ये टॅक्स मध्ये द्यायचा आहे, पण मी तोही वाचवण्याचा प्रयत्न करतोय थ्रू गव्हर्नमेंटचा बॉन्ड मधनं. बरोबर? आता गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये मला किती रुपये टाकावे लागतील? तर जेवढं माझा कॅपिटल गेन आहे तेवढी मला इन्व्हेस्टमेंट इथे करावी लागते. तर इथे मी काय केलंय, इथे मी त्या इन्व्हेस्टमेंटला ना ब्रेक केलंय. मी इथे काय केलं, सिम्पल, माझ्या हातात किती आले? 2.5 करोड. 2.5 करोड पैकी जर मी टॅक्स मला हा वाचवायचा आहे, तर मला जेवढा कॅपिटल गेन झाला ना तेवढा मी बॉन्ड मध्ये टाकतो. ओके, इथे छोटासा एक एरर आहे ह्याच्यामध्ये. मी काम करतो इथे, जर अमाऊंट रिलिस्टिक पकडतो सो दॅट तो एरर नाही येणार.
इथे याच्यात थोडेसे बग्स म्हणून आपण डिप्लॉय नाही केलेलं आहे. ठीक आहे, चला या कंडिशन्स मी ते थोडेसे चेंजेस केले सो दॅट तुम्हाला हा फॉर्म्युला नीट समजायला. मी 2013-14 ला घर घेतलं, 25-26 ला विकलं, 1 करोडला घेतलं, 2 करोडला विकलं, 12 वर्ष होल्ड केलं. या केसमध्ये मेथड ए मध्ये मला टॅक्स द्यावा लागेल 5 लाखाचा, मेथड बी मध्ये मला टॅक्स द्यावा लागेल 12.5 लाखाचा. सो मेथड ए मध्ये जातो, मेथड ए मध्ये जातोय तर मला कितीचा टॅक्स द्यावा लागेल. अजूनही थोडे फॉर्म्युला एरर्स आहेत त्याच्यामध्ये, पण मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगतो. ओके, की सपोज मी गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ऑप्शन ठेवतो, मला हे 5.5 लाख रुपये टॅक्स आला तोही द्यायचा नाहीये, तर मला 50 लाख रुपये बॉन्ड मध्ये टाकावे लागतील. आता हे 50 लाख रुपये नाही येणार या केसमध्ये. या केसमध्ये फक्त कॅपिटल गेन अमाऊंट येणार आणि उरलेली अमाऊंट सपोज मी म्युच्युअल फंड मध्ये टाकतोय. हा बॉन्ड मध्ये जे मी पैसे टाकले, एक्झाम्पल घेऊया की 2.5 लाखाचा मला गेन झालेला आहे, सॉरी 2 करोडचा मला गेन झालाय. त्यापैकी 50 लाख रुपये मी बॉन्ड मध्ये टाकले, कारण लिमिट 50 लाख रुपयाचीच आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत, कमी करू शकतो. त्याच्यावरती मला टॅक्स लागेल, त्याच्यावरती मला रिटर्न मिळतील 5.25% 5 वर्षांसाठी. सो मी 5 इयर्स हे बॉन्ड इन्व्हेस्टमेंट करतो आणि 5 वर्षाचं मी कॅल्क्युलेशन दाखवतो तुम्हाला की हे जे पैसे मी 5 वर्षासाठी या बॉन्ड मध्ये टाकले तर मला काही टॅक्स देण्याची गरज नाही लागणार, माझा पूर्ण टॅक्स वाचणार. पण माझे पैसे 5 वर्षानंतर किती बनणार, तर या बॉन्ड मध्ये 5.25% हिशोबाने माझे पैसे बनतील 59,88,000. ठीक आहे, 5.25%. पण त्याच्यावरती पण मला टॅक्स लागणार, कारण मला इंटरेस्ट अक्युमुलेट झालाय. तर माझा जेवढा टॅक्स ब्रॅकेट आहे, सपोज माझा टॅक्स ब्रॅकेट 30% आहे, 20%, 10% तुम्ही इथे टाकाल, किंवा माझा टॅक्स ब्रॅकेट 10% किंवा माझा टॅक्स ब्रॅकेट 0% आहे, तर मला काय टॅक्स येईल, तर मला माझी पूर्ण नेट अमाऊंट इथे 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 अमाऊंट चेंज झाली. सो इथे मला पूर्ण गेन किती मिळते, 64 लॅक्स 5.5%. पण सपोज मला जर टॅक्स लागतोय त्याच्यावरती, कारण टॅक्स लागणारच लागणार, गव्हर्नमेंट हे पूर्ण तुमच्या इन्कम मध्ये ऍड करतं, त्यामुळे याच्यावरती टॅक्स येणार. 14 लाखाचा फक्त टॅक्स, मी सपोज इथे 20% टॅक्स ब्रॅकेटमध्ये मी आहे असं पकडतो, तर माझ्या हातामध्ये नेट किती येणार, 61 लाख रुपये. 5.25% नाही तर 4.2% ओनली नेट नेट मला रिटर्न्स मिळणार आहे. करेक्ट. उरलेले पैसे मी म्युच्युअल फंड मध्ये टाकतो आणि इथून मला 12%, 10%, 11%, तुम्हाला जे टाकायला तिकडे टाका, ते टाकतोय. तर माझे या कॅल्क्युलेशन नुसार किती मी पैसे बनवतो, 2 करोडच्या ठिकाणी मी 3,11,00,000 रुपये बनवतो नेट टॅक्स, नेट ऑफ टॅक्स. पण मी दुसरं ऑप्शन पण दाखवतो. मी म्हणतो की मला बॉन्ड मध्ये टाकायचेच नाहीये, तर या केसमध्ये मला पूर्ण जो टॅक्स आलेला आहे तो मी पे करतोय, 5,81,000 पूर्ण मी पे करून टाकला. आणि उरलेली अमाऊंट आता माझ्या हातात अमाऊंट आलेली 2 करोड रुपये, त्यांच्यापैकी मी 5,81,000 टॅक्स पे केले. राहिले किती, 1,94,00,000. हे सगळे जर मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो विथ 12%, 10%, किती टक्क्याने टाका तुम्ही, तर किती माझे पैसे बनणार. तर पहिल्या केसमध्ये माझे पैसे बनत होते 3,11,00,000 5 वर्षानंतर. टॅक्स न देता मी पैसे इन्व्हेस्ट केले, बॉन्ड मध्ये टाकले आणि म्युच्युअल फंड मध्ये टाकले, तर माझा कॉर्पस बनतो 3,11,00,000. पण जर मी टॅक्स दिला तर माझा कॉर्पस बनतो 3,23,00,000. सो अगेन इथे सांगण्याचा आम्ही काय प्रयत्न करतोय, की खूप वेळा असं होतं की टॅक्स देऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तर तुम्हाला बेटर रिटर्न्स मिळतात. आज टॅक्स द्या पण तुमचे 5 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स मिळतात. दुसरा प्लस पॉईंट काय होतो, की तुम्हाला त्या बॉन्ड मध्ये 5 वर्ष लॉक होण्याची गरज नाही लागत, ज्याच्यामध्ये फक्त 5.25% रिटर्न मिळतात. दॅट इज टू हेवी टॅक्सेबल. सो खूप वेळा अगेन हे कॅल्क्युलेशन करून बघावं लागतं. कधी कधी असं असतं की कॅल्क्युलेशन मध्ये कळतं की नाही, आपण 54EC बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले बेटर आहेत रादर दॅन इन्व्हेस्टिंग इन टू ओनली म्युच्युअल फंड्स. पण हे कंडिशन आपण या 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 कॅल्क्युलेशन मध्ये टाकून चेक करू शकतो. आणि इथे तुम्हाला दिसणार की बाबा कुठल्या ऑप्शन बी म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट थ्रू म्युच्युअल फंड्स, आपण 12 लाख रुपये जास्त बनवतोय 5 वर्ष. तर हा कॅल्क्युलेटर आहे, थोडेसे इफ बट आहे त्याच्यामध्ये, आम्ही ते सॉर्ट आउट करून आपल्या वेबसाईट वरती डिप्लॉय करू, आणि सो दॅट तुम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने स्वतः चेक करू शकाल की मला काय केलं पाहिजे. बरोबर. हा कॅल्क्युलेटर मी स्टार्टिंगला का नाही घेतला, कारण तो अजून पूर्ण फिनिश व्हायचा बाकी आहे, म्हणून आम्ही त्याला कन्सिडर नव्हता केलेला. प्रकाश म्हणतात की प्लीज शेअर दिस एक्सेल. सर डेफिनेटली आपण एक्सेल पण शेअर करू आणि आपल्या वेबसाईट वरती पण डिप्लॉय करू, त्यामुळे तुम्हाला एव्हरी टाइम वेबसाईट एक्सेल बघण्याची गरज नाही लागणार आहे. तर आपल्या वेबसाईट वरती जाऊन फिगर टाका, तुम्हाला फार कन्व्हिनियंट वे मध्ये तिकडे प्रेझेंट होणार की तुमची तुम्हाला कुठले ऑप्शन घेण्याची गरज आहे.
रिया म्हणते कॅन वी हॅव अ क्विक कॉल, आय हॅव सम क्वेरीज. ठीक आहे रिया, सेपरेटली आपण बोलू याच्या बाबतीत. ओके, कोणाचे आणखी काही प्रश्न? कैलास दिघे हँड रेस केलेला आहे खूप वेळापासून. काही डाऊट, काही प्रश्न आहेत? ठीक आहे, पुन्हा एकदा एंड ऑफ द सेशन मी फक्त हेच सांगेल, आपण कुठे बायस नाही आहोत, अनबायस्ड पण नाही आहोत. प्रॉपर्टीसाठी प्रॉपर्टी स्वतःला घ्यायची असेल तर आपण थोडेसे कॅल्क्युलेशन मांडून आपली फिजिबिलिटी चेक करून प्रॉपर्टी घ्यावी. ट्रॅप मध्ये न अडकावं. प्रॉपर्टी नक्की घ्यावी स्वतःच्या राहण्यासाठी, पण ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून जातात तर थोड्या वेगळ्या गोष्टी कन्सिडर करून ती खरोखर फ्रुटफुल आहे की नाहीये आपण ती बघितलेली फार बरी पडते. त्यासाठी एवढे सगळे कॅल्क्युलेटर्स आपण बनवलेले आहेत. तुम्ही ते टाकून स्वतः चेक करू शकता की मी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली माझी चांगली राहील की नाही. थँक्यू सो मच अमित. खूप लोकांचे जे काही मनातले प्रश्न होते, होप वी हॅव ट्राईड टू क्लिअर दॅट आउट. अजूनही काही क्वेश्चन्स उरले असतील, काही तुम्ही विचारले नसतील, आमच्याशी कनेक्ट करून आमच्या टीम मेंबरशी कनेक्ट करून ते क्लॅरिफाय करा. आणि जेव्हा असे मोठे डिसिजन्स घेतात, वी वुड रेकमेंड यू की एकदा आमच्याबरोबर डिस्कशन्स करा, कारण का दॅट माइट रिअली हेल्प यू. कधी कधी आम्ही असं पण सांगू की ह्याच्यापेक्षा मोठी प्रॉपर्टी घेऊ शकता, कधी असंही सांगू की आता जरा थांबा, नंतर घ्या. सो दॅट डिपेंड्स कम्प्लिटली तुमचे किती इन्व्हेस्टमेंट सरप्लस आहे आणि तुमच्या आत्ताचे जे काय अर्निंग्स आहेत त्याच्यावर ते कम्प्लिटली डिपेंड करतं. आम्ही असेच काही टॉपिक्स घेऊन तुमच्यापर्यंत नेक्स्ट काही सेशन्स तुम्हाला इन्फॉर्म करत राहू. तुम्हाला कुठले सेशन्स काही इंटरेस्टिंग दिसत आहेत, प्लीज आम्हाला मेसेजेसमधनं कळवा. विल डेफिनेटली कव्हर दॅट आउट. आम्हाला आता एक खूप रिक्वायरमेंट येते की SWP कसं वर्क करतं, कसं आम्ही प्लॅन आउट करावं. तर आता पण आपण थोडक्यात ते कव्हर करायला बघितलं, बट आपण त्याच्यावरही एक पूर्ण सेशन घेणार आहोत. कारण का त्याच्यात खूप क्लॅरिटी पाहिजे लोकांना, कसे छोट्या छोट्या अमाऊंटनी पण SWP करता येतील वगैरे, आणि कसं वर्किंग होतं SWPचं हे आपण त्या सेशनमध्ये नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सो टिल देन बी ट्यून्ड अँड हॅव अ ग्रेट वीकेंड. थँक्यू सो मच. सी यू सून. थँक्यू एव्हरीवन, बाय. थँक्यू सो मच. मीन वाईल आम्हाला फॉलो करा. प्रज्ञा रामाणेला इंस्टाग्राम वरती, युट्यूब वरती फॉलो करा. पॅट फायनान्शियल्सला फॉलो करा. मला फॉलो करा जर तुम्हाला आणखी पण काही डिटेल्स हवे असतील तर. थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग. थँक्यू. नाव वी कॅन बाय. डिस्कनेक्ट.